लक्षात घ्या, राज्यसेवेच्या बाबतीत आणि कंबाईनच्या बाबतीत सुद्धा म्हणजे तारका समोर नसल्यामुळं आता कंबाईनला तरी काही ॲडच नाही, तो तर वेगळाच विषय आहे. पण राज्यसेवेच्या बाबतीत पण आणि टेलिग्रामला बघा ज्या बातम्या येतात, आता काही लोक ठरवून त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे ते खूप कमी लोकसंख्या असते, लक्षात घ्या, ठरवून दुर्लक्ष करणारी. ते सगळ्यांना जमतंच असं नाही, एकदमच कमी असतात. म्हणजे लक्षात घ्या, जर 60 मुलं असली तर त्यातली 1 ते 2च मुलं, म्हणजे त्यापेक्षा जास्त मुलं म्हणजे त्यांच्या जरी सोडलं असलं टेलिग्राम बघायचं आणि मोबाईल लांब असला दूर असला तरी डोक्यात तेच चालू असतं, मग काय झालं असेल, मग काय झालं असेल, असा प्रकार असतो. त्याला आपण सोडणं म्हणत नाही, पण ती एक स्टेप असते सोडण्याच्या मार्गावरची. तर लक्षात घ्या, तिथंच प्रश्न संपत नाही आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे की अभ्यास झाला पाहिजे बघा, लक्षात घ्या. तर ह्यामध्ये आता काय आहे लक्षात घ्या की जनरली आपण म्हणतो बघा की अभ्यासू विद्यार्थी आहे आणि एखादा असतो की त्याला सतत मागं लागावं लागतं पालकांना. म्हणजे आता तुम्ही त्या कॅटेगरीला नाहीत स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, पण शालेय जीवनात किंवा कॉलेजला असताना बघा की पालकांना सांगावं लागतं की अभ्यासाला बस, अभ्यासाला बस. आता इथं आपल्यालाच नोकरी मिळवायची म्हटल्यानंतर आपण लगेच त्याला तयार होतो, म्हणजे स्वतःच तसं जरा हे असतो, आपण सजग असतो. पण आता ही जी केस आहे ना, तर ती शालेय मुलांच्यापेक्षा पण वेगळी स्थिती अशी नाही आहे. म्हणजे मी आत्ता मला ज्या प्रकारचे मेसेज येत आहेत आणि त्यावरून मी सांगतोय की तीच वेळ आल्या म्हणजे आमच्यासारख्यानं सांगण्याची की चला अभ्यास करा आता जरा, म्हणजे ढिलं राहू नका. तर ते कळत असतं. सॅम्पल काही मेसेज काढले ना तर बाहेर येतं बघा, किंवा शांत असतात, काही प्रतिक्रिया देत नाहीत, काही लोक टाइम टेबल पाठवत नाहीत, म्हणजे जे ज्यांना पाठवायला सांगितलं असतं ते. तर त्यातनं कळतं ते काय चालू आहे प्रकार त्यांचा, की फुलच तुम्ही कॉन्फिडंट असला आणि चांगला अभ्यास असला, सकारात्मक असला, तर रुटीननं सगळं करणार ना. रुटीन ज्यावेळी तुम्ही मोडता त्यावेळी ते काहीतरी काळेबेरे आहे असं समजायचं. आणि ह्याला बघा, चांगली तगडी मुलं जे संभाव्य 2024च्या राज्यसेवेच्या लिस्टमध्ये असू शकतात, ती सुद्धा ह्या परिस्थितीला बळी पडतात. त्यामुळं तुमच्या बाबतीतच फक्त काहीतरी ॲबनॉर्मल किंवा नॅचरल घडत नाही, माझंच असं होतं, मीच तसं आहे, मीच सिन्सिअर नाही, असं नाही आहे. ते चांगल्या कॅन्डिडेटच्या बाबतीत सुद्धा हे घडतंच आणि अक्षरशः 4-4, 5-5, 8-8 दिवस ते त्यात वाया घालवतात. म्हणजे लक्षात घ्या. तर हा बघा साधारणतः आहे ना काळ, म्हणजे करोना काळात आता ते काय मोजायला नको आपण, त्यावेळेला किती वेळा एक्झाम पुढे गेली होती आणि आत्ता किती वेळा एक्झाम पुढे जाते, म्हणजे हे काय मोजायला नको. पण साधारणतः बघा तीच सिच्युएशन आहे. म्हणजे मी जर विचार जरा थोडा केला ना तर असंच असायचं. तुम्ही म्हणजे लक्षात घ्या की ब्लेम करायची लोक. दोनदा एक्झाम पुढे गेल्यानंतर एकदा काही गरज नसताना अचानक ती एक्झाम पुढे गेलेली होती, म्हणजे तिकीट बुक करून सुद्धा लोकांनी एक्झाम सेंटरची आदल्या दिवशी किंवा काय. उद्धव ठाकरे बघा त्यावेळेला मुख्यमंत्री होते. तर आत्ता सुद्धा त्या आंदोलनाच्या वेळेला साधारणतः तशीच स्थिती आली होती. आयोगानं सांगितलं होतं एक्झाम घेतो म्हणून आणि परत ते नंतर पोस्टपोन केली. तर ती गोष्ट आहे. आणि त्यावेळेला कंबाईनचं जे झालेलं ना तेच आत्ता पण घडतंय ते ॲक्च्युली. त्यावेळेला ती पण एक्झाम पुढे गेलेली. तर हा बघा कसोटीचा काळ असतो. म्हणजे खरा विद्यार्थी टेलिग्रामला बघा मी अधूनमधून ते टाकत असतो, तर तो हाच आहे की ह्या काळात काम करतो. आता वेळ अशी आहे, लक्षात घ्या, खरा विद्यार्थी आम्हाला भले म्हणू नका बाबा, पण अभ्यास काहीतरी होऊ द्या. म्हणजे अशा अवस्था लोकांवर आलेली आहे. तर तुम्ही जर बारकाईनं 20ची लिस्ट बघितली ना राज्यसेवेची, फायनल अंतिम पोस्ट होल्डर, किंवा तुम्ही ते चौगुले सलग 2दा राज्यात पहिला येणं, किंवा नंतर आता म्हणजे आता मी आपली ती नावं काही घेत नाही समजा सतत सारखी, पण मी जरा निरीक्षण केलं कोण तिथं टिकला, कोण नाही टिकला, तिथं हुशारी जास्त असणारा टिकला का यंत्रवत असणारा माणूस टिकला. एखादा बघा व्यक्तीला सिस्टमॅटिक जाण्याची सवय असते, मी त्यावेळेला ते पूर्ण करणार, हे पूर्ण करणार, आणि त्याला जर मुबलक वेळ मिळाला तर तो त्याच्यावरती चालतो त्या मार्गावर. त्याला 2 महिने मिळून नाही तर 6 महिने मिळू, टिकूनच राहणार असतात. म्हणजे हे पटणार नाही तुम्हाला, मी सांगतोय ना, ती संख्या कमी असते पण पोस्ट किती असतात, कमीच असतात. ते कमीच लोक लागतात, तेवढी ते बरोबर भरली की संपला विषय. तर त्या म्हणजे करोना सदृश्य स्थिती एक्झामच्या बाबतीत तरी ती बघा आलेली आहे असं मला म्हणायचं आहे. आणि
त्यावेळेला जो रिझल्टमध्ये पर्क्युलेट झालं होतं म्हणजे काय की जास्त अनुभवी आणि तग धरून राहिलेली पोस्टसाठी लोक एकानं काय सातत्यानं मागच्या लिस्टमधली पुढच्या लिस्टमध्ये रिपीट झालीत मुलं. म्हणजे त्याला कारण काय, त्यांनी एक बेस बनवला होता बघा. म्हणजे तो बेस बनवण्याचा त्यांनी काळ म्हणजे प्री आणि मेन्समध्ये तो काळ मिळाला होता ॲक्च्युली. आणि बेस बनवण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला. तर आता एक तुम्हाला सांगतो की काय असतंय, तुम्ही एक प्री देता, ती फेल होता, मधल्या काळात अभ्यास होत नाही, झाली तर ग्रुप बीची तयारी करता, बी सीची, ते पण प्री कदाचित राहते आणि परत तुम्हाला दुर्दैवाने प्रीचीच तयारी करायची वेळ येते. आणि हेच चक्र असतं बघा, बहुतांश कॅन्डिडेटच्या बाबतीत हेच चक्र असतं. त्यांनी किती पण मनानं ठरवलं की मी मेनचा अभ्यास करणार, मी मेनचा अभ्यास करणार, त्याकडून तो होत नाही. म्हणजे मी माझ्या तर बघण्यात नाही आहे कोण मेनचा अभ्यास करतो, मेनचा होत नाही तो अभ्यास. ज्या वेळेला प्री झालेली असते आणि मेनचा कालावधी म्हणजे रिझल्ट यायचा असतो प्रीचा, पण तुम्ही काठावर असता किंवा जरा पुढं असता, ते लोक मेनचा करतात अभ्यास, तिथं अभ्यास होतो. पण ज्यावेळेला तुमची प्री राहते वारंवार, त्यावेळेला कुणीही मेनचा अभ्यास करत नाही. तिथे 1 वर्ष मिळो 1.5 वर्ष मिळो काय, त्याच्या डोक्यात एक तर निगेटिव्हिटी पसरलेली असते, आपण पास होत नाही आणि मेन्सला हातच लागत नाही. आणि केला तर आरामशीरपणा असतो, 8 ते 10 दिवस 15 दिवस जास्त जास्त अभ्यास करू शकतो, अदरवाईज तो करत नाही. म्हणजे आपण प्रीज पास नाही तर मेनचं काय प्रीज. आणि किती जरी आमच्यासारख्यानं समजावून सांगितलं तरी ती गोष्ट होत नाही बघा, लक्षात घ्या. पण आता समजा ह्या कंडिशनमध्ये प्री पुढे गेलेली आहे आत्ताच्या, आणि प्री चांगली आता बाबा होऊ देच आणि मी कदाचित पासच होईन, अशी ज्यांची अवस्था असते ना, त्या लोकांचा अभ्यास होऊ शकतो. त्यांनी लावून धरलं तर, स्वतःला तिथं स्टिक ठेवलं तर, की नाही नाही मला बाबा करायचं आहे, कारण मला पुढची स्टेप गाठायची आहे. हां, आता जर मागं 4-5 प्री राहिल्या असल्या, सुटल्या नसल्या आणि ह्या वेळेला अभ्यास करून करून प्री सुटण्याची म्हणजे एक शक्यता तयार झालेली होती, ह्या लोकांचा पण अभ्यास होणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, ते होत नाही का तर अशी सिच्युएशन फक्त एकदाच झाली ना, पण मागं भूतकाळात काय आहे तीच गोष्ट वारंवार डोकं वर काढते. म्हणजे तिथं जरा जास्त संख्या आहे ना, 4-5 वेळा आपण प्री नापास झालेलो असतो. तर ह्या लोकांनी अतिशय सावध राहायचं आहे. लक्षात घ्या, परत तुम्ही कधी त्या भूतकाळात जाऊन पडाल काय सांगू शकत नाही. म्हणजे ही गोष्ट आहे बघा. तर म्हणजे मला मुद्द्यातनं हे काय सांगायचं होतं की कोरोना पश्चात जी एक्झाम झाली त्यामध्ये ज्याला म्हणतो ना जातिवंत विद्यार्थीच यशस्वी झाले. म्हणजे जो काळ लूज होता त्या काळात ज्या लोकांनी काम केलं तेच फायनल लिस्टमध्ये असणार. तर मी आता बघा एक विधान करतो की राज्यसेवा 24च्या फायनल लिस्टमध्ये कोण असतील की प्रीच्या आणि आता प्रीपूर्वीचा कालावधी जो आता एक्सटेंड व्हायला लागला आहे त्या काळात जो कोणी मजबूत काम करेल तो 24च्या लिस्टचा दावेदार असेल. लक्षात घ्या. का तर मी एक आकलन केलेलं आहे, एक्झाम ऑक्टोबरमध्ये हो नाही तर तिकडं आता काय जे आले बाहेर किंवा काय ते कधी व्हायचं त्यावेळी हो. प्री आणि मेन्समध्ये अंतर कमी असणार हे आता सिद्ध झाले. म्हणजे लक्षात घ्या ते. आणि खिंडीत गाठायचा प्रयत्न असणारच आहे विद्यार्थ्यांना, तुम्ही आंदोलन करता तर. त्यामुळं आत्ताच्या काळात म्हणजे लक्षात घ्या, प्री हातात निष्ठू न देता मेनच्या अनुषंगानं जो कोणी अभ्यास करेल पॉईंट वाईज त्या लोकांना प्रीला पण आणि अर्थातच मेन्सला ॲडेड ॲडव्हान्टेज राहील. जी गोष्ट आणि हिस्ट्री रिपीट इट सेल्फ. म्हणजे करोनाच्या काळाच्या नंतर जे झालं तेच आत्ता होणार आहे, म्हणजे दिसतंय समोरच. आणि मी आता नावं मला घेण्याला मर्यादा आहेत, लक्षात घ्या. पण मी जे आत्ता बोलत असतो तर ती माझ्यासमोर विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या, कोणाचं काय चाललंय, कोण कसा चाललाय, खाली काय प्रकार आहे, कोण वर आहे, कोण स्थिर आहे, तर ते माहीत आहे. मग ते कोण बाजी मारणार, काय करणार, लक्षात घ्या ते कळतं. आणि त्यावेळेस जसं वाटलं तसंच झालं. म्हणजे अपेक्षित जी लोक होती ते पडली मागच. आणि आता UPSCला सुद्धा तुम्हाला सांगतो किंवा साधा 11-12चं उदाहरण घ्या. जे JEE नीटला बघा गॅप घेतात, मग 1 वर्षाने ताकद लावून अभ्यास करणार मी, किंवा म्हणजे ज्या वेळेला रिपीटर असतात किंवा 10वी-12वी क्वचितच मुलं मार्क पाडतात. अदरवाईज त्यांचा सेकंड जो अटेम्प्ट असतो तो अक्षरशः वायात जातो. म्हणजे माझं तरी रिडिंग आहे, मी जे बघत असतो त्या खूपच कमी लोक असतात की 2 वर्ष घालवतात 12 नंतर आणि मग तुमच्या JEEला किंवा तिकडं स्कोर काढतात. बाकीची सगळी जनता मागच्या वेळी एवढा स्कोर होता तेवढा सुद्धा काढू शकत नाही. म्हणजे अशा अवस्था असते, लक्षात घ्या.
त्यामुळं बोलणं वेगळं आणि कृतीत आल्यानंतर खूप वेगळं असतं. त्यामुळं बघा हे जाणीवपूर्वक वाक्य आहे की जर तुम्हाला 24च्या पोस्टला हक्कदार व्हायचं आहे, म्हणजे लक्षात घ्या, आता हे लागू कंबाईनला सुद्धा होतं. ते ॲड 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 बरोबर आहे. ते ज्या वेळेला यायचं त्यावेळेला ते येईल. आणि बघा दरवेळेला ॲड येते, दरवेळेला ती मुलं अभ्यास करतात, त्यातली प्री पास होतात, मेन पास होतात आणि पोस्टवर जातात. मग ह्यावेळी पण जाणार आहेत, राज्यसेवेला पण जाणार आहेत आणि कंबाईनला पण जाणार आहेत. त्यात आपण कसं असलं पाहिजे ते ठरवणारा हा काळ आहे. म्हणून मी काल लिहिलं होतं ह्या काळाचं काय महत्त्व आहे. म्हणजे जोपर्यंत येत नाही काय समोर आल्यानंतर सगळा महाराष्ट्रात जागा होणार आहे. त्यामुळे ती रेस लागणारच आहे. पण आत्ता तुम्ही किती चाणाक्ष पद्धतीने ह्याचा वापर करता आणि तुम्हाला शक्ती लावायला लागत नाही बाह्य, अरे करकी किंवा तुम्हाला तर ते तुम्हाला गांभीर्य पाहिजे, भीती खातर अभ्यास व्हायला पाहिजे. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो, श्वास घ्यायला जागा असण्याचा हा काळ आहे. म्हणजे लक्षात घ्या, श्वास घ्यायला तुम्हाला जागा आहे आत्ता. म्हणजे कसं की प्री फेल परत प्री हे जे सर्कल ब्रेक करायची संधी जी आहे ना, तो हा काळ आहे. म्हणजे तो होत नाही तसेच ते ब्रेक. प्रीनंतर परत प्रीच तर त्याला ब्रेक होण्यासाठी हा ज्याला म्हणतो ना अत्यंत अनुकूल काळ आहे. म्हणजे त्याचा ते वापर ब्रेक करण्यासाठी करायला पाहिजे. आणि जर प्रीला तुम्हाला भक्कम करायचं आहे तर ते चौकोन जे विषय आहेत आपले किंवा कंबाईन करणाऱ्या लोकांनी सुद्धा की जे इतरत्र कुठं न भटकता जो चौकोन आहे लक्षात घ्या, त्या चौकोनाला कसं मेनच्या अनुषंगानं भक्कम करता येईल. म्हणजे प्रायोरिटी तिथं द्यायची. म्हणजे मुख्य परीक्षेतले जे चौकोन आहे पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमी, तर ह्या 4 विषयांना प्री बरोबर कसं भक्कम करायचं, तर ही गोष्ट बघा घडायला पाहिजे. म्हणजे साध्या सोप्या भाषेत. जसं की मग अंमलबजावणीवर आत्ता जॉग्राफीचं चाललंय, मग 4 दिवस हाफ 50% वेळ वापरून उत्तम प्रकारे ते करता येईल. म्हणजे शॉर्ट नोट सहित करता येईल. त्याला मी सांगतो आता जरा पुढे गेल्यानंतर काय करायचं, म्हणजे अशा वेळेला काय करायचं. म्हणजे ते कंबाईनच्या मुलांनी पण आता ते लागू करायचं का, आता ते दूर काय जास्त राहणार नाही. समजा ते एका पाठोपाठ एक एक्झाम येतील. मी त्या मुद्द्यात गेल्यावर मी तुम्हाला सांगतो ते नेमकं काय करायचं. आता हे तर बघा सर्वमान्य वाक्य, म्हणजे वेळ कधी परत येत नाही, आता गेलेला वेळ जाणारच. त्यामुळं तुम्ही जर मागचे 4-5 दिवस ज्यावेळेला ते घोषित झालं 23 ऑगस्ट किंवा काय, आज एक आठवडा पूर्ण होत असेल किंवा काहीतरी, तर आठवडा ठीक आहे भूताला गेला डाव असं समजा आणि ताबडतोब कामाला लागा. म्हणजे काय जे आता चांगली मुलांचा वेळ गेलेला आहे 4-5 दिवस, काय लोक घरी जाऊन आलेले आहेत आणि आता त्या टेलिग्राम आणि त्या एक्झाम तिकडे काय करायचं ते करू द्या. आपल्याला तर राज्यसेवा 24 करायचीच आहे, आपल्याला तर कंबाईन 24 करायचीच आहे. तर माझा मेन्स आणि प्री कॉमन जे आहे किंवा चौकोन जो आहे तो किती मी आत्तापर्यंत संपवला आहे आणि अजून मला पुढं काय करायची गरज आहे ह्याचा लेखाजोखा मांडून ते जसं शेड्यूलप्रमाणे येते त्या पद्धतीनं पुढं जाणं अत्यंत अनिवार्य आहे. म्हणजे लक्षात घ्या. आणि जसं जसं ते पुढं तुमचं जात राहील तसा तसा ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स बूस्ट होत जाईल. आणि एकदा का त्या गाडीवर तुम्ही स्वार झाला तर बरोबर ती गाडी मार्गाला लागेल. पण जर हिथं अडखळत राहिला तर तुम्हाला त्याच्यावरती हवी होता येणार नाही. समजा म्हणजे स्वार होता येणार नाही त्या गोष्टीवर. आणि ते नाही आलं अडकत बसला तर ह्यातच वेळ निघून जाणार. म्हणजे हे गोष्ट आहे बघा. त्यासाठी मग म्हटलं त्यांचं बोललं पाहिजे काहीतरी, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे मी बोलतोय. त्यामुळे त्याचा कसा वापर करून घ्यायचा बघा. आणि वेळ काय परत येणारच नाही, हे काउंट होणार लक्षात घ्या. म्हणजे राज्यसेवा 24 आणि कंबाईन 24 लेट आली होती. राज्यसेवेचं परत 4 वेळा एक्झाम पुढे गेली आणि त्या काळात वेळ गेला होता आणि त्या काळात उत्तम काम केलं आणि मग मी आत्ता तिथं आहे लिस्टवर. म्हणजे असं असतं. तर ही गोष्ट अशी असते बघा. तो काळ असा मोजला जातो. म्हणजे हे लक्षात घ्या. मग त्यातलं कितपत तुम्ही घालवायचा वेळ वाया, मग मी ते म्हणजे आपण म्हणतो ना तुमच्यावरच ते सोडा बाबा. म्हणजे असं इथं टार्गेट्स देऊन काय करून आतूनच घेतलं नाही तर काय करणार. म्हणजे असं आहे ते. त्यामुळं तुम्हाला बघा तिथं त्या मार्गावर आणण्याचा हा प्रयत्न आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे असा हा शांततेचा काळ असतो आणि चक्र भेदण्याची ही संधी असते. जे वारंवार ते लूपमध्ये तुम्ही अडकलेला असता ते लूप भेदण्याची ही आहे. तुम्ही प्रयत्न बघा, आठवून बघा जरा, कुणाला जर आठवत असेल तर. कधीतरी प्री राहिल्यानंतर आपण ठरवतो की आता मी मेनचा अभ्यास करणारच आणि पुढच्या वेळेला प्रीच्या अगोदर मेनचा माझा अभ्यास पूर्ण झालेला असणार आणि मी हे सगळे योजतात.
स्वप्न लक्षात घ्या. पण ज्यावेळेला तुम्ही टॉपिक घ्यायला एक एक चालू करता त्यावेळेला ते शक्य नाही होत. 8-10 दिवस, मी पुन्हा रिपीट करतोय बघा, ते होऊ शकत नाही. त्यामुळं ज्याला जे चौकोन आपला रिपोजिशन करण्याचा आणि भरभक्कम करण्याचा, किंवा आता बघा जसा सिलेबस पुढं जाईल, समजा ग्रामीण वस्त्या, तांडे किंवा ते तसले चॅप्टर्स आपण बघितलेले नसतात. म्हणजे लक्षात घ्या, कधीच आपल्या त्या खिचगिनतीतच नसतात. का तर कायम प्रीच देत आलोय ना, मेन्स दिलेलीच नाही. आणि दिली असली मेन्स तरी अशीच दिल्या कमी अभ्यासावर. त्यामुळे त्याला हे आपल्या सिलेबसला टॉपिक आहेत का नाही हे पण माहीत नसतं. त्या निमित्तानं किमान आपला जो चौकोन आहे तो चौकोन नीट कळेल, राज्यसेवेचे विषय ते कळतील. उलट ज्याला म्हणतो ना राक्षसी पद्धतीनं ते त्याच्यावर तुटून पडायला पाहिजे, पट 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 पट. मी एक बाबा ही करून घेतो, प्री नंतर बघतोच काय आहे, पण आत्ता मी ह्याच्याबरोबर ते बघून घेतो नीट. मग त्याला बघा वेळ पुरणार नाही. मग असं स्वस्त बसण्याचा विषय सोडूनच द्या, त्याला वेळच पुरणार नाही जरी मनात ठरवलं तर. त्यामुळं आणि मग आत्ता कशाला मेन्स करू, काय गरज आहे. पण तुम्ही आत्ता अंमलबजावणीतल्या लोकांनी जर बघितलं असेल बघा, जे आत्ता घटक 4 दिवस दिलेले होते मेन्समधले जॉग्राफीचे, ते सगळे प्रीला आहेत ते प्रीला. ते नाव नसतं फक्त, ते क्वचित 1-2 घटक सोडले तर सर्व घटक प्रीला आहेत. म्हणजे लक्षात घ्या, सर्व घटक प्रीला आहेत. त्यामुळं उलट काय लोकांनी जर प्रामाणिक मान्य केलं ना तर ते नव्यानं त्यांना ओळख झाली असेल त्याच घटकाची, जर नीट बारकाईने केलं असलं तर. म्हणजे अरे हे पण होतं का काय, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही आता बघा वेळ कशी असते, मग प्लॅनिंग कशाला म्हणतात किंवा स्ट्रॅटेजी कशाला म्हणतात, किंवा तीच आहे ती की काय लोकांना तर असा अनुभव आला असेल, अरे मागच्या वेळेला 45 दिवस मिळाला, तो 50 दिवस मिळाला, त्याच वेळी बघायला पाहिजे तुम्ही. मग राहिले कसं काय, सरांनी पण कसं काय दिलं नाही. तसं नाही, ती वेळ बघून असते. तो कॅन्डिडेट मला काही पूर्ण माहीत नसतो, त्यामुळे ते सगळ्यांना सांभाळून घेणारं ते असते ते, लक्षात घ्या. त्यामुळं काय लोकांना हे जर पश्चाताप झाला असेल, मी आधी बघितलं नव्हतं. आणि मी तिथं लिहिताना एक वाक्य लिहिलंय बघा, की ॲटलिस्ट खूप खोदकाम करू नका, पण राज्यसभा मेनचे प्रश्न जे आहेत ते सुटू देऊ नका तुमच्या तावडीतून. म्हणजे तेवढंच आहे ते. मी तर तुम्हाला कमीत कमी सांगतो, पुढे गेल्यानंतर POQ मी बोलीन, पण फक्त मेन्स परीक्षांना आलेले प्रश्न जर तुम्ही केले, त्या समजा कंबाईनवाल्यांनी कंबाईन आणि राज्यसेवाल्यांनी राज्यसेवा, समजा जॉग्राफी करताय, तर त्याचे प्रश्न फक्त ते अजिबात कोणता प्रश्न गाळायचा नाही, ते जरी केले तरी खूप काम आहे. म्हणजे खूप काम आहे ते. फक्त कसं मी परत म्हणल्यासारखं की आरामशीरपणा नको. 8 दिवस हे कंटिन्यू जोपर्यंत ते तारीख डिक्लेअर होत नाही तिथंपर्यंत हे चाललं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, तर त्याला अर्थ आहे. अदरवाईज मग त्या आरामशीरपणाला काय अर्थ नाही. म्हणजे हा बघा दुसरा म्हणजे शांततेचा काळ आहे. त्याच काळात मग तुम्हाला मग काय होतं बघा, आता प्रीची तारीख आहे समजा, विचार करा जरा, 2 महिन्याने आहे, आणि तुम्ही मनात ठरवले की मी काय करणार, 50% ह्यातला वेळ मेन्सलाच देणार. आणि आत्ताच त्यांनी प्री मेन्सची तारीख जाहीर केली आणि प्री आणि मेन्समध्ये 2 महिन्याचं अंतर आहे, आणि आजपासून प्री पण 2च महिन्याच्या अंतरावर आहे. मग 2 महिन्यात काही मेन्स होत नाही, आणि त्यामुळे तुम्हाला मेन्स करणं क्रमप्राप्त आहे. असं होतं UPSCला कधी कधी. तर अशा वेळेला तुम्ही जर त्याचं जर बायफर्गेशन केलं ना, मी 1 महिना प्री करीन, 1 महिना मेन्स करीन, किंवा मेन्सचं आत्तापासूनच थोडं घेईन, हे होत नाही. असा अभ्यास तारखा डिक्लेअर नाहीत म्हणून होण्याची शक्यता वाढल्या मेन्सचं, हे मी तुम्हाला सांगतोय. का तर त्या समस्या वेगळ्या आहेत, ते दुखणं वेगळं असतं. मग तारखासमोर असताना मेन्स घेऊ वाटत नाही ते. मग हेच राहिलं तर मी अजून सायन्सच भक्कम केलं तर चालत नाही का, मी अजून करंटच केलं तर चालत नाही का, मन खातं. त्यामुळं आत्ता ते दोर बघा कापले गेलेत. म्हणजे नाही, एक चांगली गोष्ट आहे, चांगल्या अर्थानं घ्या, आणि मग आता तुम्ही मेनच्या टॉपिक्सना हात घाला. मी बघा मागच्या वेळेला एक्झाम ज्यावेळी झाली होती ना, अंमलबजावणीच्या लोकांना आठवत असेल बघा, मी एवढा हे नव्हतो मेनचा अभ्यासच करायला पाहिजे. मेनचं बघा तुम्ही आठवून बघा ते बारकाईनं. म्हणजे जशा एक्झाम पुढे गेले तसा मी कसं बदलत गेलो, मी कसं ते टार्गेटचं बदलत आणलेलं आहे. तर हे जरा बघा तुम्ही, ते सर्च केलेलं नाही ते. आता समजा दिवसभर, आता समजा काही लेक्चर ऑफलाईनचं आता नसतंय समजा, तर आता मी बसलो ना तर हाच विचार चालू असतो. म्हणजे जर एक 2-4 मुलांचं काही मेसेज आलं, हे असा काय देत असेल मेसेज, हे काय करत असेल, तर समजा माझ्याजवळ असं बसणाऱ्यांना नाही ना, मी नाराज किंवा हे कसं काय बोलत नाही किंवा सहभागी होत नाही असं नाही, ते डोक्यात चालूच असतं. हे ॲक्च्युअली हे काय प्रकार आहे, म्हणजे काय करत असतील. मग जुनं रिझल्ट आठवतात, ते काय करत होते, काय वेळेला नोट्स मुलांच्या पहिल्या त्या कोणत्या काळात झाल्या होत्या, आणि त्यातलं जे डोक्यात येतं ना, तर कधी कधी स्पॉन्टेनियस एखादा वाक्य आलं तर त्याला लागून ते येतं. मग
असं असतं ते. म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मला आत्ताही सहज आठवलं, तुम्ही बघा त्या आता बघा ना, आता अंमलबजावणी समजा आता काही नवीन लोकांना पण इथं मी घेतले, तर आता त्या लोकांना मला अंमलबजावणी 1चं रिपीट करायला किती वेळ लागेल. आहे तसंच इथून पुढे टार्गेट ठेवून, पण तसं होणार नाही. मीच ते काय जुनं दिलं तर मीच बघत नाही. सिच्युएशन कशी आहे ते महत्वाचे आहे हो. ते एक्झाम राज्यसेवा ही ठीक गोष्ट आहे, म्हणजे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता समाज कल्याणचा एक्झामचा पेपर पण झालेला आहे तो, म्हणजे असंच त्याला सगळं कंगोरे असतात आणि मग ते येतं बाहेर, ते लक्षात घ्या. आणि 4 वेळा एक्झाम देऊन पुढं गेलेले असते. परत नंतर वेळेची अनिश्चितता आहे, त्यावेळेला निश्चित वेळेचं काय असं राबवता येत नाही, असं असतं ते. त्यामुळे ते असं लागू डायरेक्ट होत नाही. तुम्ही एकदा करून बघा. तुम्हाला गेल्या वेळेला पित्त झालं होतं, तुम्हाला गेल्या वेळेला काय तर झालं होतं आणि डॉक्टरने त्या गोळ्या दिलेल्या होत्या आणि मग तुम्ही आत्ता त्याच खायचे. मी सुद्धा तसं पूर्वी करायचो. सगळ्या त्या चिठ्ठ्यांच्या मागे मी लिहिलेलं असायचं, काय झाले काय नाही किंवा कसा प्रकार. काही उपयोग नाही, मराल असं असतं ते. तसंच हित आहे, ते रिपीटचा विषय नाही तो. तर वेळ बघून, काळ बघून, आत्ताची गरज काय आहे, काय करायला पाहिजे ते ठरवायचं आणि मग ते बघा लागू करायचं पटपट, असं आहे ती गोष्ट. त्यामुळं म्हणून ह्या काळाचं विशेष महत्त्व आहे. मग ह्याच वेळेला मेनचं तसं का करायचं, तर ह्यासाठी करायचं. आणि तुम्ही मानू नका ना. आणि बघा प्रमाण आहे ना, प्रमाण एकूण बघा साधारणतः मी एक 67 आणि समजा एक 15 म्हणजे 70 म्हणजे 70 आणि 10 80 एक मुलांच्यात आहे ना, फक्त 5 ते 6 मुलांनीच सांगितलं की फक्त प्रीचा अभ्यास करायला पाहिजे. 80 पैकी फक्त 5 ते 6 जण आहेत की ते म्हणले नाही प्रीवरच फोकस पाहिजे. मी प्रश्न विचारला होता बघा, मी जवळपास 80 लोकांना ते पाठवलं होतं आपल्या ग्रुपचे. आणि मग ते नवीन जे काय समजा, तर 5 ते 6 लोकांनी मग त्याचा भूतकाळ काढला तर तो खूपच प्रीत माग असतो. तो त्यानं बरोबर लिहिलं असतं फक्त प्रीज त्यासाठी. बाकीच्यांनी सांगितले ते कॉम्बिनेशन वगैरे काय, म्हणजे असं पण आहे रीडिंग. तर काय नाही आकलन नाही म्हणजे त्या व्यक्तीला. मी तर आत्ता सांगतो डायरेक्ट, त्याला काही माहीत नाही काय प्रकार करायचा. म्हणजे त्याच डबक्यातनं हे आहे म्हणजे काय फिरण्याची. आता जर कोण म्हटला की समजा तारीख उद्या परवा जाहीर झाली आणि नाही हेच कंटिन्यू करा प्री प्लस मेन्स, तर तो कोणी म्हटला तरी मी ते करणार नाही. तसं कसं होईल? ते किती वेळ आहे बघून ते लगेच तसंच मोल्ड व्हायचं ना लगेच डायरेक्ट, असं आहे. त्यामुळं तुम्ही आत्ता त्यावरती ठामच असा. आणि ह्यासारखा मी मगाशी सांगितलं की अन्य काळात कसं मेन्स होऊ नाही शकत आणि ह्याच काळात कसं होऊ शकतं, त्याचं कारण मी आत्ता सांगितलं. त्यामुळे तुम्ही आता मेन्स सोडू नका. ते जो 50% वेळ आहे तो सोडू नका करायचा. आणि अर्थातच प्रीपासून तुम्हाला ते टार्गेट देताना एकदमच मी दूर नेणं असं नाही. आत्ता कमी टार्गेट दिलेली 4 दिवस, 1 सप्टेंबर नंतर ती वेळ काढायला मुश्किल होईल, म्हणजे लक्षात घ्या तेवढं करावं लागेल. आणि काय बऱ्याचदा होतं माहिती आहे का, काय टार्गेट दिली समजा तुमच्या कंबाईनच्या ग्रुपला सुद्धा लक्षला आणि राज्यसेवेच्या पण अंमलबजावणी, तर जरा त्यात एक ज्याला लॅग किंवा ज्याला आपण म्हणतो ना, तो काय राहतो माहिती आहे का, मी जो काही विचार करतो त्या टॉपिकबद्दल, तुम्हाला 3 दिवस दिलेत 3-3 तासाचे किंवा, आणि तुम्ही जो विचार करतात ना त्यात खूप तफावतच असते ॲक्च्युली. म्हणजे अजून सुद्धा राज्यसेवेला इकॉनॉमी आणि काय ठिकाणी जॉग्राफी म्हणजे बहुतांश लोकांचं ते म्हणतात की अवघड आहे. तर ह्यातल्या बऱ्याच लोकांना पटलं असेल की म्हणजे आश्चर्य वाटेल, कसं काय बरं हे इकॉनॉमी जॉग्राफी अवघड मुलं म्हणतात. म्हणजे काय लोकांना हसू येत असेल मनातल्या मनात, इतकं ते सोपं आहे. म्हणजे लक्षात घ्या. आता काय लोकांनी त्याचं काहीतरी जॉग्राफी नवीन भाव केलेला आहे, ते व्याख्या वगैरे काय कन्सेप्ट, पण इकॉनॉमीला सुद्धा राज्यसेवेच्या म्हणतोय ते घाबरतात. म्हणजे डोक्यात काहीतरी भलतंच बसलेलं आहे हो, म्हणजे लक्षात घ्या. डोक्यात काहीतरी भलतंच बसलेलं आहे. आता मी आता ॲक्च्युली आता पुण्यात आपल्याकडे काय आहेत गोल्ड, म्हणजे समजा गोल्डमधले पण एका दोघांसाठी मी तेवढ्यासाठी एक सेमिनार लावायचं डोक्यात आलंय माझ्या. त्या राज्यसेवेतले आहेत एकटा का दोघं आहेत बघा, ते इकॉनॉमीचं चढ. मग एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 इकॉनॉमीज घेऊ, हे 3 दिवस झालं माझ्या डोक्यात घुमतंय. म्हणजे लक्षात घ्या ते ऑफलाईनलाच, म्हणजे लक्षात घ्या का तर पुण्यात असली तर, म्हणजे त्यामध्ये अजिबातच दम नाही. पण त्याला काय करून ठेवलंय ते म्हणजे असं आहे, म्हणजे आकलनात म्हणजे माझं सांगण्याचं टार्गेटचा आणि तुमच्यात तो प्रॉब्लेम तयार काहीतरी होतोय तो,
हा माणूस ज्या अर्थी 3 दिवसात 3-3 तास सांगतोय त्या अर्थी ते कमी काहीतरी असलं पाहिजे किंवा PYQला धरून असलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल मग सांगायला तुम्हाला काय बिघडतंय? अहो ते सांगता येत नाही ना, ते रोज 2 तास लेक्चर घ्यावं लागेल. मग असं आहे ते, म्हणजे खोलून. म्हणजे कसं की समजा आता एखादा टॉपिक आहे सार्वजनिक वित्त, मग सार्वजनिक वित्तला आजवर काय प्रश्न आले, सार्वजनिक वित्त राज्यसेवेचे आपलं आयोगाच्या, म्हणजे कंबाईन असू दे किंवा राज्यसेवा असू दे, आयोगाच्या भाषेत कंबाईनसाठी व्याख्या त्याची काय आहे, आयोगाच्या भाषेत राज्यसेवेसाठी त्याची व्याख्या काय आहे, राज्यसेवा प्रीसाठी त्याचं किती उपयुक्तता आहे, मेनसाठी किती उपयुक्तता आहे, आणि जे तुम्हाला बाजारात तयार विश्लेषणे मिळतात ती आणि ते कशी गपलत होते, ते कसं जुळत नाही, मग कसे प्रश्न मिक्स होतात, सार्वजनिक जमा, सार्वजनिक खर्च आणि बजेट आणि पब्लिक फायनान्स ह्याचा काय संबंध आहे, म्हणजे प्रश्नांच्या भाषेत. तर हे सांगितल्यानंतरच ते संपणार ना तुमचं 2-3 तास, नाही तर ते संपत नाही ते. मग आता 3-4 मला नोट्सच पाठवून दिले सार्वजनिक वित्ताच्या कंबाईनच्या लोकांनी, म्हणजे मीच अवाक झालो. म्हणजे काय त्याच्यावर काय बोललो नाही, काय नाही, त्याला गुड वगैरे काय काय दिलं नाही. मी फक्त वेट अँड वॉच म्हणलं, हे काय प्रकार हे कसं केलंय बघू म्हणलं जरा, म्हणजे असं. तर लक्षात घ्या काय आहे बरं का, की त्याचा पॅरामीटर जो असतो ना, म्हणजे एखाद्या टॉपिकचा मी देत असताना, म्हणजे त्या ह्याला माझी बघा नाळ डायरेक्ट मी टायटल समजा विश्लेषणातून 21,000 मधनं किंवा अन्यतनं उचलीन, काय सांगू शकत नाही, पण माझा डोळा हा त्या टॉपिकवर आयोगाचे आलेले प्रश्न ह्यावर असतो. आता त्या टॉपिकवर प्रश्न असा आयोग काही एकत्र करून देत नाही, मग तिथं आपल्याला 21,000 वगैरेचा आधार घ्यावा लागतो. पण जरी घ्यावा लागला आधार, तरी ज्या वेळेला तुम्ही समजा आता इकॉनॉमीची गोष्ट मी सांगतो की तुम्ही कोळंबे किंवा देसले वापरताय, तर मग पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त हा टॉपिक दोन्ही वेगळा का, इतका वेगळा का? मग म्हणजे पहिला विषय, एखादं विद्यापीठ पुस्तक असतं बघा, किंवा तुमचं वायसीएम असू दे किंवा अन्य असू दे, त्याची ती टायटल्स काय आहेत सार्वजनिक वित्तची, देसलेमधली काय आहेत आणि कोळंबीमधली काय आहेत, आणि मग आयोगाचे प्रश्न काय आहेत, आणि 21,000 मध्ये काय कोंबले. मग 21,000 मध्ये जे पब्लिक फायनान्सच्या अंडर जे प्रश्न आहेत त्यातले काही प्रश्न पब्लिक फायनान्सवर नाहीतच, अन्यमध्ये आहेत, मग ते तिकडं टाकायला पाहिजेत ना. तर हे हेक्टिक असतं लक्षात घ्या करताना, पण त्या विषयात नेमकं बसतं काय त्याचं आकलन झाल्याशिवाय आणि ते योग्य क्लासिफाय झाल्याशिवाय त्या विषयात आपण घुसू शकत नाही, ते लॉंग टर्मला लक्षात राहत नाही, मायक्रो नोट काढता येत नाही, असं होतं ते. म्हणजे अशी गोष्ट आहे. त्यामुळं काय करा माहिती आहे का, तो टॉपिक आता ज्यावेळेला तुम्ही मेनचं तरी करता, कंबाईन असू नाही तर प्रीचं असू दे, इतकं स्टिक राहायचं त्या पॉईंटला, अजिबातच भरकडायचं नाही. आणि जर तुम्हाला वाटलं असं तुम्ही विचार केला ना, हां तरी पण माझं काय राहील का, मेनचा टॉपिक आहे, तर तुम्हाला सांगतो राहिलं तर राहू द्या, कम्प्लिशनला जायचं आहे आपल्याला. काय लगेच आत्ता मेन्स तुम्ही देत नाहीये, म्हणजे लगेच आत्ता पुढे गेल्यानंतर त्याच्यावर 1-2 राऊंड पडतात, स्वतःचे पडतात आणि पाडावे लागतात. नंतर ज्या वेळेला असं असतंय बघा, आता उदाहरण तसं नको द्यायला, आलो होतं लक्ष तोंडात आला, ते म्हणणार काय, तर समजा एका तुम्ही म्हणजे आता समजा आहे, आता काही लग्न सगळ्यांचीच होणार आहेत, काय दिलं तर काय फरक पडत नाही. समजा तर काय, त्या आता मुली समजा असतात समजा, किंवा मुलं सुद्धा असतात. आता ते समजा तो लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतर वेगळ्या अर्थानं घ्या, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, किंवा कोणाचं पण घ्या, किंवा एखादी दुःखद घटना घडल्यानंतर एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी पडते, तर तुम्हाला तो आधी वागताना छत्रछायेखाली आणि नंतर आता त्याच्यावर जबाबदारी पडलेली असताना वेगळा दिसतं, एकदम वेगळं दिसतं, त्याच्यावरती वेळ आलेली असते. तसंच त्या मुलींच्यावर मग त्या रील्स पण येतात बघा, किंवा काय लग्ना अगोदर मुलगी कशी होती आणि लग्नानंतर अशी कशी आहे, त्यात ते विनोदाचा भाग सोडा, किंवा काय, किंवा त्या मुलाचा सुद्धा, म्हणजे पूर्वी एवढा तो सजग नसणार आहे, ते काय गोष्टी पैसे कमवण्याच्या बाबतीत किंवा काय गोष्टी काम वेळेवर करण्याच्या बाबतीत. काय लोक सांगतात ज्येष्ठ, हां त्याचं ते लग्न लावून द्या मग लागेल कामाला, त्याच्याकडे लक्षात देऊ नका तुम्ही पालक म्हणून, त्या सोडून, म्हणजे त्याला कळतंय बघा काय आहे, तर त्यात ते म्हणजे असं आहे. तर ही गोष्ट आहे. म्हणजे ते मला काय सांगायचं होतं, म्हणजे लक्षात घ्या, ते कुठं विषय गेला, तर मुद्दा काय आहे की जबाबदारीचं भान, म्हणजे आता जाऊ दे, तो मला मेनच्या टॉपिकवर सांगायचं होतं ऍक्च्युली, तर ते भरकडायचं नाही. मला काय सांगायचं आहे, भरकडायचं नाही. हा आत्ता आलं लक्षात बघा. तर ते काय असतं माहिती आहे का, ज्या वेळेला तुम्ही प्री सुटता कधी ना कधी आयुष्यात, आणि जर सफिशियंट काळ जर असला 2-2.5 महिने, त्यावेळा अभ्यास जो तुमचा होतो तसा कधीच होत नाही, कधीच. इतकं तुम्ही बदलता.
एखाद्या काही लोकांनी ह्यातला अनुभव घेतला असेल. हां, तुम्ही आता मनातच ठरवलं नाहीच करायचं, मी पुढच्या वेळा करणार आहे, माझा आता काय झालं नाही, तो भाग वेगळा. पण जर तुमचा चांगला स्कोर प्रीला आला आणि एक कट ऑफपेक्षा जरा बऱ्यापैकी स्कोर असला आणि जर तुम्हाला 2-3 महिने सापडले, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, मुलं ट्रिमेंडस बदललेले आहेत. ज्याच्याकडनं अपेक्षा नाही तो सुद्धा खेचत असतो जोरदार. म्हणजे जसं तुम्ही ते लग्न झाल्यानंतर जी लोक जबाबदारी पडल्यानंतर बदलतात, मला तर तोच अनुभव येतो. म्हणजे काय बदलला म्हणजे शिरावरच घेतो ना तो अभ्यासक्रम म्हणून. म्हणजे त्यावेळात आत्ता जर मेनचा एक टॉपिक संपला, तुम्हाला हाफ दिवस लागत असेल तर त्या हाफ दिवसात तो 3-3 टॉपिक ओढतो. काहीच कळत नाही. काय काय वेळेला बघा अचानक मेन्सला युपीएससीला सुद्धा मुलं अचानक भेटायला येतात, सर आता प्री सुटल्या, आता काय करायचं. मग त्याला मॉडेल आन्सर वगैरे दिली ना तर ते पाठ मारून येते ते. म्हणजे तुम्हाला सांगतो 2-3 दिवसातच 10-10, 15-15 आन्सर. तर हे जनरल तुम्हाला मुलांना एका दिवसात एक करत नाही, जनरल असं क्लास घेत असताना. तर हे काय भानगड आहे, असं असतं ते. त्यामुळं तुम्ही असं घाबरू नका की परफेक्शनच आणायचं आहे मला, मग माझं काहीतरी राहतंयच ह्यामध्ये, असं करू नका. वर्तुळ मार. आणि बघा आपण 75-80% तरी जाऊ त्या टॉपिकच्या. पुरेसं आहे. परफेक्शनच्या नावाखाली किंवा माझं ते पूर्णत्वालाच जात नाही अपूर्णतेच्या भावनेखाली मग काहीच होत नाही. मग उद्या परवा ते बंदच पडतं मग नंतर 4-5 दिवसांनी. असं करू नका. मी अतिशय सावधगिरीचा सल्ला हा देतोय बघा. म्हणजे एकदा का तुमचं मेनचं टॉपिक ओढण्याचं चालू झालं तर ओढतच राहायचं, म्हणजे थांबायचं नाही ते अजिबात. हां, मग आता ग्रुपमधनं जास्त भरकडू देणार नाही. समजा टॉपिकला स्टिक राहील. समजा 1-2दा त्या माणसाला जड गेले एखाद्या लोकांना काढायला टॉपिक, मग आपण मागं राहतोय म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय, काहीतरी बोंब आहेत, काहीतरी राहिलेले आहेत समजायचं. तुम्हाला सांगतो मुलांच्या प्रतिसादावर किंवा टाइम टेबल अन्य प्रतिसाद त्याच्या आधारेच मी जात असतो. ज्यावेळेला टाइम टेबल तिथं लूज होतं, ज्यावेळेला टाईट होतं, त्यावेळेला काहीतरी 2-4 तरी अभ्यास बघा होत असतो चांगला. म्हणजे हे तुम्ही खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही काहीतरी चुकीच्या दिशेने गेला, तुम्ही काहीतरी वेळ वाया घालवला किंवा काहीतरी झालं असेल ते लक्षात घ्या, आणि मग मागं पडला, आणि एकदा का मागं पडला की मागच पडला, तो कधी त्या ग्रुपमध्ये असून नसल्यासारखा होत होता. म्हणजे असं असतं. त्यामुळं गोष्ट लक्षात घ्या, जे काय मला सांगायचे आहे ते, की ती संधी आहे, ती संधी चेन ब्रेक करण्याची संधी आहे, शांततेचा काळ आहे, तर लक्षात घ्या. ते तर आहे. आता नेहमी बोलतो तेच की समस्या सांगून येत नाहीत. म्हणजे आज जर तुमची परिस्थिती ओके असली तर काय करा, कामच करा. तर आता लक्षात घ्या, आता इथं आता ते नसेल आपली विद्यार्थिनी, तर आता आपल्या अंमलबजावणी ग्रुपचीच विद्यार्थिनी एक आहे. त्या विद्यार्थी सांगतोच आता, काय अडचण नाही. आणि त्या विद्यार्थिनीला म्हणजे आता माझी तशी ओळख 2019 पासून आहे, 18 म्हणजे 18, ज्यावेळेला एकदा ऑफलाईनला तिकडं सेमिनारला किंवा काहीतरी ओळख झालेली होती. आणि नंतर तो सतत संपर्क, म्हणजे ऑफलाईन क्लासची स्टुडंट नाही आहे, पण अगोदर मी आणि एक जण आम्ही एकत्र क्लास घ्यायचो त्यावेळेस त्याची ती विद्यार्थिनी होती समजा ॲक्च्युली. नंतर ज्या आम्ही वेगळं झाल्यानंतर मग तो मी त्यांना सांगितलं होतं, त्या दोन मुली होत्या, मैत्रिणी होत्या, त्यांना म्हटलं फी देऊ नका पण तुम्ही लेक्चर क्लासला या म्हटलं काही दिवस, असं मी त्यांना सांगितलं ऑफलाईनला. तर त्यांनी ते असं नको म्हणले, सर आम्हाला ते असं सवय होती. परत मी ते 1-2 मुलींकडनं पण निरोप दिला होता, पण ते काय तसं ऐकलं नव्हतं. आणि नंतर मग 1-1.5 वर्षांनी डायरेक्टर 1-2-3 पानांचं ते लिहून दिलं, सर असं झालं, मग आम्ही असं नाही. मग परत संपर्क चालू झाला. परत मात्र मी ज्या वेळेला क्लासमध्ये टेस्ट असायचे त्यावेळी बोलवलं, पण असं सर ऑफलाईनला काही बसायची गरज वाटली नाही, का तर अभ्यास असा झाला होता. कुठं इकडं लॉचा क्लास कर, तिकडं काय कर, असं त्यांनी पूर्ण केलं होतं ते. आणि त्यातल्या त्या मुलीकडं ते चमक होती म्हणूनच मी तशी परवानगी देत होतो, म्हणजे लक्षात घ्या. आणि त्याचा प्रवास म्हणजे असं होत काय झाला, आत्ता मागच्या वेळेला म्हणजे मला साल नाही माहिती, 1-2 ह्याच वर्षभरात PSIला मला वाटतं इंटरव्ह्यूचा कॉलपर्यंत आलं होतं ते, म्हणजे फिजिकलमधनं सोडून दिलं. मी सुरुवातीला सांगितलं होतं हे जमणार नाही, तुम्ही ते करत बसू नका किंवा काय, लक्षात घ्या. तर आणि मग ते सोडला विषय PSIचा. म्हणजे पात्र PSIला हाईट वगैरे आहे सगळं वेळ, पण ती शारीरिक ह्याच्यामुळं नकोच किंवा काय प्रकार, आणि दिलं सोडून ते मध्येच. आणि आत्ता बघा 3-4 महिन्यापूर्वी ग्रुप सीची पोस्ट मिळालेली आहे पोस्ट. आणि त्या मिळाल्यानंतर सुद्धा मी म्हटलं होतं ढिलाई ठेवू नका, ते राज्यसेवा करा, कारण राज्यसेवेची शक्ती आहे म्हणजे लक्षात घ्या करायला.
आणि ग्रुपच्या माध्यमातून मग पुढं पुढं आलो होतो समजा. आणि ह्या आठवड्यात एकदम सकाळी आहे ना, एक 2-4 दिवसापूर्वी मला मेसेज आला, फोटो आला हॉस्पिटलाइज्ड झालेल्याचा. आणि आता ते मुलगी आहे ना, समजा घरी राहून तिकडे अभ्यास जरा होईना म्हणून आहे ना, मैत्रिणीच्या इथं फ्लॅटवरती ती डिसिजन असा घेतला होता, तर सर मग मी ती शिफ्टच होते. मी म्हणलं अहो त्या ग्रुप सी मध्ये काय आहे, नंतर परत तुम्हाला सगळा घोटाळा होऊन बसेल. आता चांगली जवळीक असल्यामुळे मी सांगत होते, आणि ते त्याने ऐकून परत त्या शिफ्ट झाल्या. म्हणजे लक्षात घ्या, तिथं घरी नकोच सारखे म्हणणार आता किती वर्ष करणार, काय करणार असं. आता मिळाल्या ना, आता चालू करायचं ग्रुप सी वर असं. तर मी म्हणलं ते पोस्टिंग येईपर्यंत किंवा काय येईपर्यंत तरी तुम्ही करा. तर ते काय झालं, ते फोटोन वगैरे आला सकाळी 6:30च्या दरम्यानच असा मेसेज आला. आणि सर मला ग्रुपमधनं तुम्ही रिमूव्ह करा, आणि माझ्याकडनं ते होतच नाही, शारीरिक तक्रार. मी वाचून दाखवलं तरीच तुम्हाला लगेच कळेल ते, पण ते काय वाचून दाखवण्यात काय हे नाही. लक्षात घ्या काय झालं होतं, ते दरवाजाच्या तिथं कुठं तर बसल्यानंतर आहे ना, वाऱ्यानं जोरदार दरवाजाला आणि हाताला हे झालं, काय झालं, दुखापत झाली अशी की 4 बोटच तुटलेले. आपल्या अंमलबजावणीची विद्यार्थ्यांनी आहे, लक्षात घ्या. आणि ते सगळं ते फ्रॅक्चर केल्यानंतर मला फोटो पाठवला होता. आणि तार घातलेली आहे आता त्या ह्याच्यामध्ये. आणि काय मग पुढचं सांगतच नाही तुम्हाला कशी अवस्था असेल ते, पेन आणि ते म्हणजे प्रवास. आणि त्या व्यक्तीला मी बघत आलोय बरं का, म्हणजे ते कसं ते समस्या वेगळ्या पण तयार झालेल्या होत्या, ते आता मी सांगत नाही तर. पण त्यामुळंच म्हणलं किमान बाबा कोणती तरी पोस्टपर्यंत तरी आपला त्याला सहकार्य राहिलं पाहिजे, मी असं धोरण ठेवलं होतं. आणि ते अर्थात समजा फळाला आलं, पण ग्रुप सी काय डोक्यात नव्हतं त्यावेळेला, हे ग्रुप सी वगैरे काय प्रकार. किमान म्हणजे कंबाईन अगोदर आणि मग राज्यसेवा तरी असं. तर लक्षात घ्या, गोष्टी सांगून येत नाहीत, हे मला सांगायचं होतं आत्ता तेच. मग त्यांना पण आता असं वाटलं असेल, आता ते जाऊ द्या, राज्यसेवेचं काही समजा एवढं टार्गेट आता नव्हतं समजा, पण कधी काय होईल सांगता येत नाही. मी आता काल एका स्टुडंटला त्या गोल्डमधल्या मी सांगत होतो की मी आता क्लासपर्यंत येईपर्यंत आणि माझाच ॲक्सिडेंट झाला तर होईल की, म्हणलं मी किती पण गाडी व्यवस्थित ही करू दे, कोणी आला धडकला काय झालं काय सांगता येत नाहीत. किंवा आता तुम्ही नीट पोचताय का नाही हे काय म्हणलं निगेटिव्ह नाही, पण काय सांगता येत नाही. रस्त्यानं चाललाय मागं दिले दणका, आधी अंमलबजावणी पण गेलं आपलं, ते राज्यसेवा पण गेलं आणि सगळंच गेलं ते. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, आपल्यावरती गोष्ट बेतत नाही, म्हणजे लक्षात घ्या तोपर्यंत ते तुम्हाला कळणार नाही. मी दरवेळेला का सांगत असतो, आता त्या सुद्धा कॅन्डिडेटला मी समोर सांगत असताना की मला शब्द रचना सुचत नव्हती ना, अजून सुचत नाही मला तुमच्यासमोर, की अशा ज्या काही अडचणी येतात बरं का, त्या कदाचित गंभीर नसतात, पण त्या अभ्यास होऊन देत नाही. आणि त्यावेळेला तुम्हाला अभ्यास करायचा असतो. ॲक्च्युअली तुम्हाला सगळं कळलेलं असतं. म्हणजे आता ज्यांना लिमिटेड अटेम्प्ट असतात बघा युपीएससीला, किंवा युपीएससीला हा सगळ्यांना अनुभवाला, मी सुद्धा तो अनुभव घेतलाय, तोच मी तुम्हाला सांगतोय. त्यावेळेला आहे ना, ती तेज येत नाही लिखाणात, त्यावेळेला भरपूर तुम्ही प्रयत्न करता, किंवा शेवटच्या अटेम्प्टला म्हणजे असं प्री सुटण्याची पूर्ण खात्री आलेली असते, पण जो उत्साह असतो ना उत्तर लिहिण्याचा किंवा मेन्स किंवा काय, ते गायबच. मग घरातून अडचण असतेच असं काही नाही. म्हणजे बघा, सगळ्या तुम्ही मेडिकलच्या टेस्ट करता, डेंग्यू करता, चिकनगुन्या करता, एड्स करता, काय करता, इन्फेक्शन करता, काय पण काहीच मिळत नाही. हे बऱ्याचदा असतंय, ते काहीच होत नाही. हे करा, घ्या पेन किलर, नाही तर घ्या ते कॅल्पॉल, नाही तर काहीतरी करा ते 30 दिवस, असंच ते डॉक्टर सांगतात. तर ते होतं पण बरं. तसं काय असतंय ते तुम्हाला सांगता येत नाही. म्हणजे लक्षात घ्या, तुमची बेस्ट कंडिशन काय माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आज हे लेक्चर करू शकताय, म्हणजे खरं आहे ते. तुम्ही सकाळी 9:30 ते 10:30 11 ते वेळ काढू शकता, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे लक्षात घ्या हे. आणि असाच 1-1 तास मिळतो, मग तिथला पुढचे 2 तास, तिथले पुढचे काय. आता मी त्या कॅन्डिडेटला पण सांगताना असंच सांगत होतो, समजा आता राज्यसेवेची तारीख किंवा कंबाईनचं ते जाहीर झालं काय, आणि एक्झाम तारखेच्या अगोदर, बघा मी काय म्हणतोय, एक्झाम समजा काहीतरी आहे ऑक्टोबर महिन्यात, किंवा दोन्ही पण एक्झाम ऑक्टोबर महिन्यात आहे समजा, आणि त्या 15 दिवसात एकदम असं सिव्हिअर काहीतरी झालं आणि तुम्हाला 8-10 दिवस अभ्यासच करता आला नाही, कंडिशन येणार नाही का अशी? येऊ शकते ना, येऊ शकते. म्हणून काय मग त्याच्या नावानं काय 24 अटेम्प्ट सोडून देणार का तुम्ही? तसं देऊ शकत नाही आपण. त्यासाठी तुम्हाला दिलाय ना वेळ. आत्ता आजारी नाही ना, मग आत्ता प्रचंड घामगाळ ते संचित साठवा. कधी कधी असं असतं की कोरोना काळात काही जणांच्या नोकऱ्या गेल्यानंतर मग ते काय सगळ्यांनी आत्महत्याच केल्या का? त्यांनी आत्तापर्यंत साठवून ठेवलंच असतं ना. काय का 60 वय झाल्यानंतर रिटायर नंतर काय आपल्याला काय माणसाचा हातपाय थांबल्यावर माणूस काय
त्यानं आधी कमवलं असतं त्या तारुण्याच्या काळात. तसंच आहे ते. मग आपल्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत असे बघा स्पॅन असतात. स्पॅन एक्झाम येण्याला आत्ता महिना कालावधी आहे, 2 महिना कालावधी आहे. तर हा जो आत्ताचा जो स्पॅन आहे, पहिला स्पॅन हा, ह्या वेळेला जर आपण आपल्याला अभ्यासाला अनुकूल स्थिती असेल, भरपूर अनुकूल राहू दे पण बऱ्यापैकी अनुकूल आहे, आपण आजारी नाही, घरातलं कोण आजारी नाही, आपल्याला कोणती समस्या नाही, असा प्रकार मगाचा त्या विद्यार्थ्यांनी सांगितला तसा काय आपला झालेला नाही. म्हणजे कुठंच म्हणजे काय नाही असं, घरातून दबाव नाही. तुमच्या वडिलांच्या डोक्यातमधूनच एखादी, मी त्याला क्षर म्हणतो, शिरेल, मग काहीतरी लग्नाचाच विषय काढतील, वेगळंच काहीतरी होईल. ते अजून तरी होत नाही. त्यामुळं अनुकूल स्थिती आहे, त्याच्यात भरपूर आउटपुट काढणं हे डोक्यात घ्या. त्यामुळं मला त्यालाच सांगायचं की ती वेळ सांगून येत नाही. त्यामुळं पुढं दबाव नाही, प्रेशराईज नाही. प्रेशर खाली पण अभ्यास होत नाही बघा काही जणांचा. म्हणतात लोक एक्झामची तारीख असल्यानंतर माझा अभ्यास होतो. अरे 15 दिवसावर अभ्यास तारीख असल्यानंतर होईल का? होत नाही. 2 महिने पुढं तारीख आहे मग होतो, 15 दिवस पुढं तारीख आहे मग होत नाही. दबावाखाली लक्षात घ्या परफॉर्मन्स येत नसतो, लक्षात घ्या. आणि आता झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणजे कसं, ताकद जी आपली जवळ आहे तेवढी आहे समजा. आणि जर अचानक 15 दिवस राखीव ठेवूनच जर आयोगानं तारीख दिली तर मग भसदिशी तारीख आली तर शक्यता कोणत्याही नाकारता येत नाहीत. त्या टेलिग्रामवर विश्वास कोणी ठेवू नका. एकदा मेन्स राज्यसेवेची 80 घालवल्या लोकांनी टेलिग्रामवर विश्वास ठेवून. त्यामुळं बिलकुल तिकडं लक्ष देऊ नका. 15 दिवस राहिले असताना पण देऊ शकतात. त्या कृषीच्या जागा ॲड करतील, नाही करतील, वेगळी घेतील, त्यांच्या डोक्यात काय शिरेल काय सांगता येत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही सजग असलं पाहिजे बघा, तो हा काळ आहे. आता दुसरा एक मुद्दा मला एक सांगायचा आहे बघा. काल बातमी होती किंवा काय, निवडणूक वर्ष आहे. ह्यापूर्वी 2011ला 13ला दोन्हीपैकी एक असेल बघा. एसटीआयच्या 1300, PSI 1800, लुटालूट बॅच. मी मागच्या पण लेक्चरला हे बोललो होतो. तर हे निवडणूक वर्ष आहे. लाडकी बहिणीचा लाडकी स्पर्धा परीक्षार्थी कसा होईल काय ते सांगता येणार नाही, लक्षात घ्या. हे शेवटी असं असतं, वाहत्या गंगेत हात धुवून घेणे, म्हणजे लक्षात घ्या. ग्रुप बी असू दे, ग्रुप सी असू दे, ग्रुप ए असू दे, लक्षात घ्या. तर जर ते देणार असतील तर आपली जोडी फाटकी असता कामा नये. मी दरवेळेला सांगितले की मिनिमम लायकी तर पाहिजे आपल्याला ते घेण्याची, मिनिमम स्पर्धेत तरी आपण राहिलं पाहिजे. ते देणार आहेत. आणि जर एकदम जर राज्यसेवेच्या जागा वाढल्या समजा चुकून आणि मेरिट जर खाली आलं प्रिलिमचं, आणि जर तुम्ही 2 मार्कात गेला तर मग असं असतं. काय काय लोक हे मेन्सला पोचल्यानंतर त्यांची जर ठेवण पद्धत अभ्यासाची चांगली असली, दिशा चांगली असली, तर तो वेळेत राज्यसेवा मेन्सचा अभ्यास पूर्ण करून पोस्टपर्यंत मजल मारू शकतो. असे केसेस घडलेले आहेत. त्यांचा हर्डल प्रिलिमचाच असतो फक्त. मेन्सला गेल्यानंतर ते मिनिमम क्लास 2 पोस्टपर्यंत राजपत्रित जातात. हा इतिहास आहे, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं जर त्यांनी ठरवलं असेल, आणि निवडणूक वर्ष आहे काय सांगता येत नाही, अजून ऑक्टोबर नोव्हेंबर लांब आहे, लक्षात घ्या. आणि चांगलं राजकारण घुसलेलं आहे स्पर्धा परीक्षेच्या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा काय. त्यामुळं शहकाटशयाचं राजकारण होणार. आणि त्यात त्यांच्या पुढं सत्ताधाऱ्यांपुढे एकच हे आहे, एक्झाम त्यांनी जानेवारीला नेली तरी रोशील समजा. तुम्हाला 6 महिने अभ्यास करा आणि पोस्ट मिळवा. त्यामुळे तुम्ही खुश नाही होणार. तुम्ही कशावर खुश होणार आहे? जसं की ग्रुप सी ला मध्ये लुटालूट झाली त्या जागांच्या बाबतीत, तीच होणार. ते तिकडं ज्या अर्थी ते त्यांचं सगळं रिकामं करायला बघते लाडकी बहीणच्या माध्यमातून किंवा काय, तुंबलेल्या सगळ्या जागा ते रिकाम्या करू शकतात. म्हणजे काय सांगता येत नाही ना. म्हणजे दोन्हीच्या पण जागा, माझा एक अंदाज आहे, सन्मानजनक जागा असण्याची शक्यता दाट आहे. आता नव्यानं ज्या वेळेला काय सुरू होईल राज्यसेवेचं किंवा कंबाईनचं, त्यावेळेला परत तुम्ही आपण त्या रेसमध्ये नाही असं व्हायला नको. आणि सुरक्षित जागे असलं पाहिजे ना, काटावर कशाला. त्यामुळं ते गोष्ट घडेल. त्यामुळे तुम्हाला आधी सावध करतोय. जागा असल्या तरी परत नंतर मुलं बोटं मोडतात, अरे संधी सोडली पूर्ण, म्हणजे लक्षात घ्या. तसं करायला नको, म्हणजे लक्षात घ्या, तसं करू नका. म्हणजे तेच म्हटलं तुम्हाला, द्यायला बसले असताना झोळी फटकू नको. हां, आता एक काय लक्षात घ्या, कंबाईनच्या विद्यार्थ्यांचं पण काही टॉपिक संपतायत. आणि राज्यसेवेचं विशेषतः काय करायला पाहिजे तुम्हाला सांगतो, जी की आपल्या आत्ता टार्गेट्समध्ये ती गोष्ट नाही आहे, ॲक्च्युली नाही आहे. 25% 25% आणि 50% असं आहे. तर मी एक पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो,
हे मागे मी सांगितले आपल्या कुठल्या तर दुसऱ्या किंवा कोणत्या तरी टप्प्यात, तर ते मी आता पुन्हा एकदा सांगतो, त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. कसं आहे बघा, ही MCQ टाईपची एक्झाम आहे आणि तर त्यात डेली PYQ सोडवण्याचा, आयोगाचेच PYQ सोडवण्याचा, हार्ड कॉपीमध्ये सोडवण्याचा सराव होणं गरजेचं आहे. कमीत कमी ज्याला मिनिमम मी काय म्हणतोय 50 PYQ, 50 PYQ. तर त्याच्यात आपण प्राधान्यक्रम आखायचं बघा. म्हणजे कसं की चौकोन, म्हणजे जो क्रम आहे तोच, समजा जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी आणि हिस्ट्री असं. तर तुम्हाला तर माहिती आहे 25 ऑगस्टसाठी तर तुम्ही तयारच होता, किंवा चौकोनातले विषय कंबाईनच्या लोकांचे पण बऱ्यापैकी जे विषय झालेत केवढं त्या विषयांपुरतं मी सांगतोय. ह्याने काय करायचा, कंबाईनच्या मुलांनी कंबाईनचे पेपर्स आणि राज्यसेवेच्या मुलांनी राज्यसेवेचे पेपर्स. पण बघा, ते जे तुम्हाला जे पुण्यात राहतात किंवा बाहेर सुद्धा बघा, ते कुठं ते जे पेपर्स मिळतात आयोगाचे जे एकत्र केलेले PYQ, ते मॉडर्न झेरॉक्स किंवा काय आहेत बघा, ते कुठलं चौकशी करा काय, फक्त आयोगाचेच PYQ पाहिजेत. म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे काय करायचे आणि त्यामध्ये काय करायचं, मी मागं पण एकदा सांगितलं होतं, खूप जुनं नका जाऊ, पण ॲटलिस्ट 20 सालापासून, म्हणजे जानेवारी 20. आणि त्या झेरॉक्समध्ये ती लोक जर म्हणली ना, नाही आमच्याकडे एवढा बंडल आहे, नकोच म्हणायचं, मला 20 पासूनच पुढं द्या. म्हणजे लक्षात घ्या, त्यांची ती जी प्रिंट मारतात ना झेरॉक्सची, ती प्रिंट आपण बघायची आणि इथून पुढं द्या मला म्हणायचं. ते म्हणजे 20 ते 24 ऑल एक्झाम PYQ, म्हणजे फक्त पॉलिटीचे एकत्र केलेले असतात, फक्त हिस्ट्रीचे एकत्र केलेले असतात, फक्त जिओग्राफीचे एकत्र केलेले असतात. लक्षात घ्या, ते म्हणतोय ते आयोगाच्याच फॉर्मॅटमध्ये. आणि ते काय करायचे, आपणच लावायचा एक साधारणतः, म्हणजे रोज एका पेजवर समजा इकडे 2 प्रश्न, मागं 2 प्रश्न, आयोगाचे 2 किंवा 5 प्रश्न असतात, म्हणजे एका पाठपुट पेजवर. मग जरी आपण 10 पेजेस म्हणले, 40 किंवा 50 आपण करू, 10 पेजेस किंवा 11 पेजेस किंवा 12 पेजेस, का तर त्यात नंबरिंग हे 1 ते असं नसतं, म्हणजे कुठल्या पण नंबरला असतील ना ते प्रश्न, त्यामुळे ते काय सांगता येत नाही. त्यामुळे पेजवर कॉन्सन्ट्रेशन करायचं. 12 ते 13 पेजेस डेली एवढे मी PYQ सोडवणार. त्यात तुम्हाला 40 ते 50 PYQ सापडतील आणि ते PYQ सोडवायचे. मग समजा चालतंय पॉलिटी तर पॉलिटी, म्हणजे तुम्ही असं पण करू शकता की काय करू शकता की मंडेला पॉलिटी, दुसऱ्या दिवशी दुसरे, तिसऱ्या दिवशी दुसरा विषय, असं 7 विषय 7 विषय, 7 दिवस 7 विषय असं करू शकता मुद्दाम. म्हणजे लक्षात घ्या. आता फक्त कसं आहे, मिक्स नको असं, पॉलिटी विथ जॉग्राफी, जॉग्राफी विथ इकॉनॉमी, काय गरज नाही ते आत्ता तशी, मिक्स नको. पण तुम्ही असे पॉलिटीचे मग काय करायचं, फक्त ते काय करायचं, तुम्ही ते 40 PYQ सोडवल्यानंतर ते PYQतले किती बरोबर येतात, किती चुकतात, मग का चुकले, का तर आत्ता 20च्या दृष्टीने अभ्यास तुमचा झालेला आहे आपलं 25 ऑगस्टच्या दृष्टीनं, मग का चुकलेत. बरं, प्रीला एवढा नसणारा महत्त्वाचा टॉपिक पण तो मेन्सला म्हणून चुकला असेल, मग काय हरकत नाही, मग तेवढ्यापुरता बघून घ्यायचा, वाचून घ्यायचा, पुढं चालायचं. पण जर काही लूपहोल राहत असेल जो की प्रीला प्रश्न येऊ शकतो, त्यावेळेला मग त्याचं सावध राहायचं. म्हणजे असं करायचं. ते PYQ सोडवत असताना त्याचा विषयाशी सांगड घालू नका, म्हणजे अरे मला तर एवढं काही येत नाही, मग माझं काहीच झालेलं नाही, असं करू नका, ते करू नका. PYQला वेगळी एंटिटी माना आणि विषय करता त्याला वेगळी एंटिटी माना. हे खूप महत्त्वाची सूचना आहे बघा. मग ताण येणार नाही, काही गरज नाही ना, का तर अजून आत्ता आपण प्रीलाच सामोरं जातोय. प्रत्येक गोष्टी त्या बघा, प्री ज्या वेळेला पास व्हाल तुमच्यात आमूलाग्र बदल होईल. म्हणजे जसं म्हणजे हार्मोनल चेंजेस होतात, अशा टाईपचं बदल होईल, त्यावेळेला तुम्ही ते खेचाल बरोबर. जर काय लूपहोल राहिले असतील तर मला तुम्हाला काय करायचं आहे की जे बघा गोष्ट जी आहे ना, की प्रश्न बघून उत्तरापर्यंत जाण्याची जी कला अवगत करायची आणि आहे त्या माहितीच्या आधारे ती बघा जमायलाच पाहिजे. आणि कायम जो कच्चा दुवा राहतो, जो वारंवार प्रिलिम फेल होतो त्या मुलाचा, की PYQ न सोडवणे, तर ती गोष्ट घडायला पाहिजे. आणि आज पूर्वी जर तुम्ही प्रिलिम सुटला नसाल किंवा जर काटावर तुम्ही प्रिलिम सुटला असाल, तर जर तुमचे PYQ जर चांगले हे असे सोडून झाले 7च्या 7 विषयांचे 20 सालापासूनचे, तर तुमच्या भात्यात मोठी शस्त्र येतील. म्हणजे एवढं तुम्हाला मी सांगतो. ती गोष्ट तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर ते आपण तिथं मध्ये टाकू कुठतरी.
मग त्रुटीच्या जागी आणू, नाहीतर कुठेतरी आणू ते, म्हणजे लक्षात घ्या. आणि तुम्ही म्हणजे ठीक आहे, तुम्हाला मी आता सुचवा म्हणून मला सांगत नाही, पण माझा मीच जरी दिलं तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देत चला बघा. त्याशिवाय मला कळत नाही तुम्हाला बरं राहतंय का, ते जास्त होतंय का, कमी होतंय का, लोड होतोय का. आता माझ्या तोंडात वाक्य आलं होतं की लेक्चर नंतर तुम्ही मला जरा काय कळवा, पण नको, काय गरज नाही. मी ज्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये देईन त्या टार्गेट्समध्ये, तर त्यावेळेला मला त्याला तुम्ही सांगा हे जास्त होते का कमी होते सर, ह्याच्याऐवजी मी हे करू का, करा ना. एक्सप्लोर होईल त्यातनं आणि त्यातनं बेस्ट बाहेर येईल, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला ती बघा कमी राहिलेली आहे, ही कमी राहिलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो ही गोष्ट कोण करतं, फक्त पोस्ट होल्डर मुलंच करतात, म्हणजे जे केलेले असते त्या लोकांनी. अदरवाईज बाकी कोणी करत नाही. ते काय करतात, मटेरियलच्या मागच धावतात 10 वेळा. आणि ते चुकीचं पण नाही ॲक्च्युली, पण ते काय वाटतं आपल्याला इनकम्प्लीट आहे, माझं कंप्लीट नाही, माझं इनकम्प्लीट आहे असं त्यांना वाटत राहतं, आणि ते मग मटेरियलच्या मागं धावतात ॲक्च्युली. तर तसं नसतं ॲक्च्युली, ते आयुष्यभर इनकम्प्लीट राहणार आहेत, म्हणजे लक्षात घ्या तेच राहणार आहेत. काल कुठंतरी वाचनात आलं, लक्षात घ्या, बघा लोकसत्ताला असेल नाही अन्य कुठं असेल, नाही कुठंतरी होतं ते की काहीतरी वाचलं होतं बघा, की कुठंतरी लेख मागवले होते की राहून गेलेली गोष्ट जीवनात राहून गेलेली गोष्ट. म्हणजे जर माणूस आता 70-75 वय लागलेला आहे, त्याला चाहूल लागले मृत्यूची, म्हणजे बाबा 3-4 वर्षाचं आता टिकीन, आज संपलंय आता माझं आयुष्य, तर त्या माणसानं जर तुम्ही विचारलं ना की तुमच्या आयुष्यात असं काय तुम्हाला वाटतं की जे करायचं राहून गेलं, म्हणजे लक्षात घ्या असं ते कुठल्या तरी मागवलेले लेख ह्याच्यात, तर ते मी बघत होतो. तर 90% जास्त लोक तेच सांगतात, म्हणजे आम्ही काय केलं कामाच्या रपाट्यात काही गोष्टींना वेळ देऊ शकलो नाही कुटुंबाला, किंवा ते सांगतात. तर ती एकच एक री असते त्यांची, म्हणजे लक्षात घ्या एकच एक रीग असते. मग आता समजा आमची आई वारली 18ला, 4 नोव्हेंबर 18, तर त्यानंतर आता वडील आहेत ना, तर ते दिवसातलं एकदा एक तर वाक्य हे जातंच त्यांच्या डोक्यातनं, आणि त्याच्याबद्दल त्रास पण होतो. म्हणजे काहीच केलं नाही, म्हणजे मुलांना शिकवत राहिलो, हे केलं राहिलो, ते काय चूक झाली, म्हणजे तेच, म्हणजे लक्षात घ्या तसंच आहे ते. मी आता कोणी पण ज्येष्ठांना तुम्ही बघितलं ना तेच कराल. खूप कमी लोक असतात आणि ते वैचारिक असतात बऱ्यापैकी, ते बघा बरोबर स्वतःला किंवा ते बरोबर एक्सप्लोर करतात, म्हणजे सगळं ते घेतात आनंद जो काय घ्यायचा आहे तो. आणि असं आहे, म्हणजे लक्षात घ्या तसं बघा. मी आता हे काहीच जुळवलं तर जे पोस्ट होल्डर मुलं असतात त्याच्या त्यांनी त्या मागच्या 2-3 महिन्यात किंवा ते काय केलेलं असतं, तर त्यांच्या ते असे रिग्रेट कधी करत नाही, माझं हे करायचं राहून गेलं होतं. तर जे फेल होतात वारंवार 4-5-6 अटेम्प्ट देऊन सुद्धा पोस्ट हातात न घेता जातात, त्यांची हीच गोष्ट राहिलेली असते हे करायची. ते करायला मन होत नाही, आणि केले तर उलट ताण जास्त येतो. मग ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगतो, ते पिवायला सोडायला लागलं आपल्याला हे पण येत नाही, आपल्याला ते पण येत नाही, मग जाऊ देस, करायलाच नको. मग ते तुम्हाला माहित आहे की कोंबडं झाकलं तरी काय ते दिवस उगवायचा राहत नाही, किंवा बांग दिल्याशिवाय ते राहत नाही, तसं असतं ते पिवायक आहेत ना, त्याची ताकद वेगळीच आहे. तुम्ही टाळलं म्हणून काय त्याचं महत्त्व कमी होत नाही ते, त्यामुळे लक्षात घ्या. त्यामुळं ते करणं गरजेचं आहे, ते होत नाही आपल्याकडनं, लक्षात घ्या. ते कंपल्सरी ते ॲड करायला पाहिजे, तो हा काळ आहे तो तसा करण्याचा, लक्षात घ्या. म्हणजे मी टार्गेट काय ठेवलं मग इथं, जास्त पसरट न जाण्यापेक्षा, म्हणजे न जाता चौकोन टार्गेट धरायचा एक, आणि 2020 साल टार्गेट धरायचं, तिथून पुढं 20 ते 24, मग पसरट जाण्याचा प्रश्न येत नाही. आणि मग आपण उरलेले सब्जेक्ट बघायचे जर गेलो तर आपण. आणि ह्यात सुद्धा एक विशिष्ट क्रम ठेवायचा, की समजा जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, म्हणजे ह्यातले वर खाली कुठं चालतील, आणि हिस्ट्री 4 नंबरला ठेवायचं, असं करायचं चौकोनात, आणि ते संपवत न्यायचे मग. आणि रोज 40-50 जर तुमचा, तिथं काय मुलं तर 100-100, 150-150 सोडवतात, असं केलेलं आहे. मेनच्या अगोदर करावं लागतं, त्याशिवाय ते होत नाही, म्हणजे तो आवाका येत नाही, लक्षात घ्या. तर ते आत्ता आपण करू शकतो. आता एक फक्त तुम्ही काय करा माहिती आहे का, इथं हे सगळं गोजिरं स्वप्न दिसतंय, म्हणजे मी असं करणार, मी तसं करणार, मी आता कामाला लागणार किंवा काय लागणार, पण ह्यामध्ये जे मी त्रुटी हा शब्द लिहिलेला आहे, प्रिलिमला तुमचा जो वीक भाग राहिलेला आहे किंवा वीक आहे तो, तिकडं जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुम्ही क्लीन बोल्ड होणार, हे मात्र आहे, म्हणजे लक्षात घ्या. नाहीतर काय की कुठंतरी काहीतरी वेगळाच रोग झालाय आणि बाकी भलतंच उपचार सलाईन लावत बसलाय, काय उपयोग नसतो. म्हणजे रोग भलताचा उपाय तिसरेच, म्हणजे असं जे म्हणतो ना तसं नको. का तर जर तुम्ही कच्चा असेल, काय तर त्रुटी राहिली असेल,
तुम्हाला सतत 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 ती तुम्हाला जाणवते. ती त्रुटी जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुम्ही बुडणार. त्यामुळे प्रिलिमला जो तुमचं वीक वाटतंय, माझा ह्यावरून काम त्याला दुर्लक्ष करता कामा नये. एक परत हे जे मी आता कृती सांगितली मेनच्या अनुषंगाने करायचं आहे, त्या फोबियाखाली प्री जे तुमच्या ताब्यात होतं गाठोडं ते जर लूज होऊन दिलं किंवा ज्याला आपण गाठोडं म्हणतात तरी धोका तयार होणार. तुम्ही काय म्हणाल, नाही 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 मी ओढीन. आता मी बघा माझ्या डोक्यात कॉम्बिनेशन होते की आता सोमवार ते शुक्रवार आहे ना काहीच प्रीचं बघायचं नाही, म्हणजे तसं एक्सक्लुझिव्ह, आणि फक्त शनिवार रविवार प्रीच करायचं आणि परत सोमवार ते शुक्रवार परत मेन्स. माझ्या असं पण डोक्यात आलं, पण ती भीती वाटते त्याची सुद्धा. म्हणजे काय लोकांचं सवय नाही मला, आणि त्यांना जर मी गृहीत धरायला लागलो की बाबा हे करतील शनिवार रविवार, नाही तर दिल रविवारी झोपून 4 तास संपला विषय, गेली प्रिलिम आणि मग झाला वेगळा विषय. तसं नाही. त्यामुळं काय कळत नाही म्हणजे, किंवा मग जसं ऑप्शनल आणि ह्याला करतात ना मुलं UPSCला की 4 दिवस करायचं मेनचा आणि 3 दिवस प्रीज करायचे पूर्ण. म्हणजे असं आहे, म्हणजे ते झगझग नको मिक्सिंग. पण कशाची आली झगझग, म्हणायला आलं ते. म्हणजे लक्षात घ्या, आत्ता जे मी पॉलिटी इकॉनॉमी जिओग्राफी असं देतोय डेली सकाळी गाठोडं करायचं 2-3 तासात, तिथं मी काल वाक्य पण एक लिहिलं होतं बघा की संपवल्याच यायला पाहिजे. आदल्या दिवशी जर तुम्ही सगळा विषय संपवता तर 2-3 तासात तुम्हाला हिस्ट्री संपवला काय होतं. पण कधी कधी काय होतं म्हणजे का लचके तोडल्यासारखं ते त्यात होमोजिनिटी म्हणजे असं ते येत नाही, तर त्यामुळं मग कधी कधी मॅटर तयार होतो. पण आपली मानसिकता तशी करायची नाही. मग इथं मुलंच आहे ती समोर, माझा लायब्ररीचा अभ्यासच होत नाही, मग माझा घरीच होत नाही, इथं बडबडतातच. मग ह्याच्या पलीकडे आता आपण गेलेला असतो. लक्षात घ्या, जायला पाहिजे नसला गेला तरी मग डोंगरावर जाऊन बस, पण अभ्यास कर ना जर ठरवलंय तर. मग असं असतंय ते. त्यामुळं जे साधी कारण आहेत ना ते अजिबातच द्यायला नाही पाहिजेत बघा. म्हणजे लक्षात घ्या, कुठला अजून महत्वाचं ते प्री मेन्सचं बघायचं काय, हे तुमची साधी गोष्टी करत बसायचं. म्हणजे असं आहे, तब्येतीचं मध्ये मध्ये आलं नाही पाहिजे, म्हणजे ती दक्षता आपणच घ्यायला पाहिजे. म्हणजे असं असतं ते तुमचा स्वभाव कधी कधी त्रास देत असतो. स्वभाव म्हणजे काय आहे, विचित्र प्रकार असतो तो म्हणजे माणसाचा. त्या स्वभावामुळे सुद्धा तो वेगवेगळ्या प्रकारे आजारी पडतो, असं पण असतं. आणि स्वभावामुळे पण त्याचा अभ्यास होत नाही. किती पण सांगा त्यानं जो विचार करायचा तोच करणार, तो कायम असुरक्षित. कुणी जरी बाहेरनं लगेच टोकलं की लगेच तो व्हायबल होणार, अरे मी चुकतोय वाटतं. मग काय म्हणजे आत्तापर्यंत काय माशा मारत होता काय, म्हणजे स्वतःला आकलन नाही का, स्वतः आता प्रौढ झालेला आहे, स्वतः एक्झाम देतो, मग त्याला कळत नाही का सिलेबस कुठं आहे, क्वेश्चन पेपर कुठला आहे. शिक्षक काय पण सांगेल, समजा मी पण काय पण सांगेल, तुम्ही कितपत घ्यायचं ते तुमच्या डोक्यात पाहिजे ना ते काय प्रकार आहेत. म्हणजे लक्षात घ्या, समजा हे शिक्षकांबद्दल बोललो, समजा जे काय लोक तुम्ही करता, अहो कसं असतंय, असुरक्षित जो माणूस असतो ना त्याला जर तुम्ही अजून असुरक्षित केला ना तो तर मग कपडे काढूनच फिरतो. मग असं असतं, त्याला ते खरंच वाटायला सगळं चालू होतं. आता जर तुम्हाला कुठं बाहेर भेटले कोण, कशाला ते अंमलबजावणी लक्ष वेळ सगळा वाया जातो, कशाला ते करत बसलाय किंवा काय एखाद्याला सांगितलं त्यापेक्षा असा कर तसा करा, मग पटायला चालू होतं. असं असतं ते आपलं. मी जर वेगळ्या रूपात तुम्हाला 10-15 जणांना ना बोललो नाही 10 मिनिटं बाहेर, तर तुम्ही लगेचच त्यातनं बाहेर पडाल. म्हणजे मी सांगितलं तर असं इतकं ते आळवावरचं पाणी आहे कॅन्डिडेट, म्हणजे एवढं हलकं नाही पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याकडे सिलेबस आहे, आपण प्रौढ आहोत, चाललंय काय, आपल्याला ठाम राहून ह्या काम करायचं आहे. माझ्या ती त्रुटी काय, मी ती उडी त्यासाठी मी मदत घेतो, माझी मी मदत घेतो आणि पुढं चालतो. दॅट्स इट. एवढंच आहे ते. म्हणजे लक्षात घ्या, तसं करायला पाहिजे ॲक्च्युली. त्यामुळे ते करा. मी काय आत्ता तुम्हाला धोक्यापासून सावध केलं. प्रिलिमचं काय मागं पडून देऊ नका, त्रुटी राहत असेल किंवा काय, का तर आपण प्रिलिमच मोठा हर्डल आहे ना. नाहीतर हे सगळं ऐकलं झाला, मेन्स मैच झाला आणि मग प्रिलिमच गोत्यात आली. तसं नको आहे, त्याला दुर्लक्ष नको. जे आत्ता 25 ऑगस्टपर्यंत आपण ताब्यात आलो तो ती पकड ढिली करता कामा नये. प्राधान्यक्रमावर ती पाहिजे आणि मग सेकंड ज्याला प्रायोरिटी म्हणतो ती आत्ता मी मगापासून जे बोलतोय त्याला असली पाहिजे. पहिली प्रायोरिटी ही प्रिलिम्सच म्हणजे राज्याच्या बाबतीत, आणि कंबाईनला अजून नाही. ॲड आल्यानंतर त्यांची पहिली प्रायोरिटी प्रिलिम होईल. तोपर्यंत आत्ता प्री प्लस मेन्सच आहे. म्हणजे लक्षात घ्या असं आहे. अजून एक सांगतो पुढचा एक मुद्दा, ज्या लोकांच्या आत्तापर्यंत प्रिलिम सुटलेली नाही किंवा ज्यांची काठावर सुटलेली आहे दोन्ही प्रकारचे, त्यांनी सोर्सेस बदलू नका. म्हणजे त्या लोकांना विनाकारण काय पोटशूळ उठतं ते सोर्सेस बदलायचे मागं लागतात थोडे आत्ता. म्हणजे ज्यावेळेला असा सिलेबस आपलं वेळ जास्तीचा एक्स्ट्राचा मिळतो, आता जरा ह्याच्यातून वाचून घेतलं जातं, जरा त्यातून वाचून घेतो. म्हणजे काय, हा स्वतःच्या पायावर कुडाळ मारून घेण्यासारखं आहे सोर्सेस बदलणं. म्हणजे लक्षात तसं अजिबात करू नका, बिलकुल करू नका.
म्हणजे लक्षात घ्या. त्याच्यावरती आता जास्त मी बोलत नाही, ते समजून घ्या. मला जे काय म्हणायचं आहे ते समजून घ्या, जो काय आहे तो. नंतर काय एखादा सोर्सेस बदलू नका. परत काय करा माहिती आहे का, नंतर आता मेनचं सिलेबसचे जे पॉईंट्स असतात ना, पॉईंट्स लिहिलेले पॉईंट्स, समजा आत्ता जर आपण बघितलं, समजा जो काय प्रकार आहे की समजा काय म्हटलं होतं 29 ऑगस्टला, फिजिओग्राफी अँड द जिओमॉर्फिक फीचर्स ऑफ महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे, किंवा जे महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक रचनेचे भाग आहेत, म्हणजे लक्षात घ्या, तर त्याच्यावर आहे. जसे की भारताचे 5 आहेत किंवा 6 म्हणतात, काय काय 5 आहेत, तसे महाराष्ट्राचे जे 3 आहेत, समजा कोकण किनारपट्टी, पठार किंवा जे आहे, तर हे जे आहे तर त्याच्याबद्दलचे सगळे PYQ आणि ते सगळ्या गोष्टी आहेत बघा. नॅचरल लँडस्केप्स इन महाराष्ट्र म्हणजे कोण आहेत, हिल्स कोणते आहेत, रिजेस, टेबल लँड्स, स्पॉट होल्स, वॉटरफॉल्स, हॉट स्प्रिंग्स अँड बीचेस. म्हणजे मेन्सला तर तुम्हाला टिपिकल प्रश्न दिसतात, पट 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 मेनच्या प्रश्न ह्याच्यामध्ये. लक्षात घ्या, 30 ते 35 प्रश्न असतात त्यात, म्हणजे महाराष्ट्राचे डायरेक्ट. हे प्रिलिमला तसं नाही, एखादा प्रश्न आला तर चुकून, पण ह्या निमित्तानं ते संपवायचं आहे ना. मग काय करायचं माहिती आहे का, इथं जर तुम्ही सौदी घेतलं वापरायला किंवा अन्य घेतलं तर विनाकारण ह्याच्या आजूबाजूला जायचं नाही बघा. हिल्स म्हणजे हिल्सच, रिजेस म्हणजे रिजेसच, टेबल लँड्स म्हणजे टेबल, स्पॉट होल्स म्हणजे स्पॉट होल्सच, असं त्याच्या पलीकडे नाही जायचं. मग ते तिथं भरमसाठ काय तर दिलं असतं, त्याच्या मागं धावायचं, मग हे पण येईल, मग हे पण येईल, असं स्वतः शोध लावू नका बिलकुल सुद्धा. सिलेबस पॉईंटची स्टिक असा. बरं, जरी पण तुम्हाला वाटलं ना अरे हे इनकम्प्लीट राहते तरी पण माझं, पण 100 पैकी तुमचं 80% होतंय ना, 75 ते 80% होतंय ना, दॅट्स इट, ओके आहे ते नंतर आपल्याला पुढच्या वेळेला कव्हर करता येईल नंतरच्या टप्प्यात, प्री नंतर, लक्षात घ्या. पण आत्ता आपल्याला पुढं जायचं आहे. पण मी चांगलं करणार, मी हे करणार, त्या नादात मागं राहू नका, म्हणजे मला हे म्हणायचं. आणि पॉईंटची स्टिक असा, म्हणजे लक्षात घ्या, ती सवय तुम्हाला लागली पाहिजे. एकातनं बाहेर पडायची दुसऱ्यात, दुसऱ्यातून बाहेर पडायची तिसऱ्यात, ही सवय लागली पाहिजे. बाहेर पडणं जमलं पाहिजे सही सलामत, म्हणजे लक्षात घ्या. फिनिशिंग करायचं जमलं पाहिजे. सगळंच घाणेरडं ठेवणं तसंच ते बरोबर नाही. त्यामुळे टार्गेट तुम्हाला 100 पैकी 80, 85, 70, 75, 80 चालेल चालेल, ते नंतर आपल्याला कव्हर करता येईल, लक्षात घ्या. तर ती गोष्ट ध्यानात ठेवा, म्हणजे तिथं स्टिक असं मला तुम्हाला सांगायचं होतं. आता काय होईल, मेनचा ज्यावेळेस टॉपिक तुम्ही बघता आणि त्यावेळेचे प्रश्न ज्यावेळेला बघायची वेळ येते त्यावर, तर त्यावेळेला काय होतं माहिती आहे का, ते 21 टायटल आणि ते प्रश्न आणि आपल्या सिलेबसचं टायटल ते जुळत नाही, मग हेडॅक होतो. म्हणजे समजा मी जर महाराष्ट्राच्या हिल्स एवढ्याच बघायचे, आता ते सोपं आहे. महाराष्ट्राचे हिलचे प्रश्न प्राकृतिकमधले बघितले तर बघून होऊ शकतात आपल्याला, 1-2 चॅप्टर आहेत 21 पण जर इकॉनॉमीचा घटक असला, अन्य कोणता घटक असला, तर त्यात भलतंसल तर त्यांनी टाकलेलं असतं त्यात, मग ते जरा तिथं वेळ जाणार. तर तुम्हाला म्हणून मी सांगितलं 20 ते 23 मध्ये जे प्रश्न बघणार आहेत त्यात ते सुटणार नाहीत प्रश्न, काहीतरी ते क्रॉस होतील तुम्हाला. आणि पण त्याला अट्ट काय पाहिजे की येत्या काही दिवसात तुमचे 4चे 4 विषय PYQ बघून व्हायला पाहिजे, 20च्या पुढचे PYQ, तर तुम्हाला ते सापडतील 4 विषयांची. म्हणजे तो एक बघा, एक ज्याला म्हणतो ना चाळण आहे दुसरी, म्हणजे ह्यातून होत नाही ना, ही चाळण घ्या मग हार्ड कॉपीतले प्रश्न बघण्याचे असं. तर मग काय 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 वेळेला विश्लेषण आणि तुमचा टॉपिक ती फसगत होईल. मग त्यावेळेला तुम्ही निष्कारण त्या 21वर विश्वास ठेवू नका, का तर त्यांच्या डोक्यात वेगळंच टायटल असतं आणि आयोगाचं टायटल वेगळंच आहे. टायटल अंडर येणारे प्रश्न बघणं गरजेचं आहे बघा. त्याला माझ्याकडे पण आत्ता पर्याय नाही आहे, त्याला लक्षात घ्या तुमच्या सगळ्यांसाठी. तर त्याला ते टॉपिक वाईज सेग्रिगेशन लागतं तरच ते जमतं ते. मग त्याला काय पर्याय, कधीतरी तुम्ही ऐकलं असेल बघा माझ्या लेक्चरमध्ये 21 सेग्रिगेशन करणं, तर काय टॉपिकच्या बाबतीत तसं करावं लागेल तुम्हाला. ते प्रश्न बाजूला काढावे लागतील आणि तेच फक्त बघावे लागतील प्रश्न. म्हणजे लक्षात घ्या, प्रश्न बघत असताना म्हणजे ती फसगत नको, लक्षात घ्या. म्हणजे ही आत्ताच्या बाबी होत्या ह्या दोन्ही बाबतीत म्हणजे ज्याला म्हणतो आपण खरे आहेत. म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईनच्या बाबतीत सुद्धा त्या गोष्टी तुम्ही पाळा. मला हेच पॉईंट तुम्हाला बोलायचे होते, म्हणजे लक्षात घ्या. बरं, असू दे असू दे, ते काय नाही, ते रिपीटचा काय विषय येत नाही, तर बघू आपण.
तर बघा म्हणजे तुम्हाला हेच मुद्दे तुम्हाला मला सांगायचे होते. तर कोणताही वेळ न दवडता म्हणजे लक्षात घ्या आणि काय करा सुरुवातीला आत्ता समजा आता 1 सप्टेंबर पासून आपण आता 2 दिवसाचा कालावधी आहे तर ते टार्गेट्स म्हणजे अजून व्यवस्थित मला कसं देता येईल किंवा मला त्यात काही सोर्स सुद्धा सांगता येईल काय दोघा चौघांच्या ह्याच्यातनं आलेलं होतं तर सोर्स काय वेगळे नाहीत किंवा कोणतरी भलतंच काय इंटरनेटवर बघताय किंवा काय तसं करायचं नको म्हणून ते सुद्धा मी ते ॲड करीन त्यात. आणि तुम्ही काय करा सुरुवातीच्या काळात काय तुम्हाला ज्या अडचणी येतात ना तर त्याला मेसेज द्या हो. तुम्ही मेसेज द्या ते तिथून काय उत्तर येईल आता ते मला पण माहित नाही. तुमचा मेसेज काय त्यावरती राहील ना म्हणजे अशी अडचण येते तर असं करू का तसं करतो का तसं करू असं असं तुम्ही ते करा म्हणजे लक्षात घ्या. लक्षात घ्या. तर तुम्ही त्या म्हणजे मेसेज दिल्यानंतरच मी त्याला उत्तरापर्यंत जाईन. तर बघा तुम्ही सर्व लोक हे 2024च्या म्हणजे राज्यसेवाने कंबाईनचे स्वतः साक्षीदार आहात म्हणजे परीक्षार्थीच आहात आणि एका वेगळ्याच परिस्थितीला तुम्ही सामोरं जाताय म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे कंबाईनची ॲड न येणं आणि त्याचं काय निश्चित आयोगाकडनं भाष्य त्यावर नसणं आणि दुसऱ्या बाजूला सलग 4 वेळा राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढं जाणं मग वेगळ्याच म्हणजे परिस्थितीतून तुम्ही सगळे जाताय आणि परीक्षा ही तुम्हालाच द्यायची आहे म्हणजे ते परीक्षार्थीच आहेत 2024. तर त्यामुळं वेगळ्या अर्थानं ते बघा ऐतिहासिक गोष्ट आहे आणि पूर्वपरीक्षेच्या पूर्वीचा राज्यसेवेसाठी आणि ॲडच्या पूर्वीचा कंबाईनसाठी जो आत्ता वेळ मिळतोय त्याचा मी पुन्हा रिपीट करीन जो एकदम पर्याप्त वापर करेल व्यवस्थित वापर करेल ते संभाव्य 2024च्या लीजचे दावेदार असतील रिस्पेक्टिव्ह लीजचे म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बिलकुल स्लगिशपणा नको आहे जर आत्तापर्यंत झाला असला तरी. आणि ज्या वेळेला बघा कधी कधी स्वतःहून गाडी पुढे रेटत नाही त्यासाठीच ग्रुप आहे ना त्यासाठीच ते आधार आहे त्या ग्रुपचा म्हणजे लक्षात घ्या. ते तुम्हाला कसा अनुकूल त्याचा वापर करून घ्यायचा हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर कधी कधी जर चांगलं जर एकदम इफेक्टिव्ह किंवा त्याला परिणामकारक ठरतील असं जर काही सजेशन दिली तर मी त्या डायरेक्ट त्या ग्रुपवर लागू करतो म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही किती ॲक्टिव्हली भाग असता ते महत्त्वाचं आहे ना. त्यामुळं बिलकुलच आळस करू नका. मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे जर ते निवडणूक वर्षानिमित्तानं जागा जर जास्त देणार असतील त्याप्रमाणे जर मेरिट खाली येणार असतील तर विनाकारण आपल्या झोळ्या फाटक्या ठेवू नका. किमान एलिजिबल आपण असावं काटावर नसावं आणि चक्र जे आहे दुष्टचक्र प्रिलिम 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 ते पण मोडण्याची नामी संधी बघा ह्या काळात दडलेले तुम्हाला म्हणजे हेच मी पॉईंट सांगितले मी तेच तुम्हाला सांगतोय. तर ती संधी अजिबात दवडू नका आणि व्यवस्थित कामाला लागा. दुसरी गोष्ट ज्या वेळेला सुरुवातीला काय लोकांचा आता जरा 4-5 दिवसात प्रॉब्लेम झाला होता तर त्या लोकांनी लगेच मोठी अपेक्षा ठेवू नका नाही आज 12 तासच व्हायला पाहिजे किंवा काय ती जागा सोडवू नका. सुरुवात करा तिथं बसण्याची आणि मग ते हळूहळू 3-4 दिवसात ते बरोबर ते काम करेल. कारण 4-5 लोकांचं तसं मला मेसेज होतं भेटलोय सुद्धा काही लोकांना तर त्याच्या आधारे मी सांगतोय ते. तर बिलकुल ढिलाई ठेवू नका ती परत नंतर अडचणीत आणेल. लक्षात घ्या कसं असते तुम्ही जरा विचार करा की एखादी तारीख आली समजा आता डिक्लेअर झाली तर त्याच्या अगोदर मग आज 29 तारीख 28 तारीख 27 तारीख मी अजून बेस्ट प्रकारे वापरू शकलो असतो का. तर ह्याचं उत्तर येस नाही पाहिजे. नाही मला जेवढं शक्य होतं वापरायचं तेवढं वापरलं बाबा. मग आता त्या लिस्टमध्ये 30 ऑगस्ट 31 ऑगस्ट 1 सप्टेंबर घालू नका म्हणजे लक्षात घ्या. आपल्या परीनं तो आणि समस्या असणारच. मग तुम्हाला एक समस्या सांगितलीच काय तयार झालेली म्हणजे अशा प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात त्या येत राहणार. त्या टेलिग्रामवर लिहिल्याप्रमाणे त्या अडचणी येणार आपल्याला अनुकूल स्थिती काही वेळा असणार त्यावेळेला ते भरपूर ओढून घ्यायचं. तो काळ आत्ता आहे त्या निमित्तानं आपण भेटलो होतो बघा. आणि आता काय ते ग्रुपवर येईल समजा आता मी काय लक्षासाठी काय घेईन लेक्चर आणि अंमलबजावणीचं मग बघू. आणि 31 तारखेपासून जरा आपले 1 तारखेपासून नीट म्हणण्यापेक्षा जरा विस्तृत टार्गेट येतील बघा लक्षात घ्या. त्यामुळे सावध असतात. सुरुवातीला जिओग्राफी सिंपल आहे म्हणून ठीक आहे सुरुवातीचा भाग आता आज संपतोय. उद्यापासून हवामानाचा भाग इथं चालू होतोय बघा. सर्व प्रीचा भाग आहे. मेनचा भाग असला तर जरा कमी देईन पण केवळ प्रीचा भाग असला तर जास्त टार्गेट देईन का तर ते झालेलं आहे ऑलरेडी प्रीला आत्ता.
कंपोजिशन स्ट्रक्चर वगैरे झालेलं आहे क्लायमेटचं, सगळं झालेलं आहे ते. मग काल परवाचं पण ते हिमनदीची भूरूप वगैरे झालेलं होतं, तरी पण म्हणलं जाऊ दे, त्यांना कुठतरी ॲडजस्ट करायला वेळ मिळेल असं करा. आणि एकदम ह्या प्रवाहातून दूर पडू नका. जर कोण दूर पडलं असेल तर पुन्हा मार्गावर या, म्हणजे लक्षात घ्या. काय काय तर लोक टेक्निकलचीच भाषा बोलायला लागतात, मग सर मी आत्ता काय करू तसं काय करू, तसं करू नका. काहीच सांगू शकत नाही, टेलिग्रामवर विसंबून राहू नका. तारीख ही ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये पण असू शकते, म्हणजे ती शक्यता अजून मावळलेली नाही, ती मावळलेली नाही, लक्षात घ्या. म्हणजे त्यामुळे विनाकारण काहीतरी ऐकून मग विचित्र डिसेंबर वगैरे काय, मग सगळा प्रकार वेगळा उलटा फुलटा सुरू होईल व्हायला, म्हणजे लक्षात घ्या. आणि तुम्ही तर आता सगळे ग्रुपचे सदस्य आहात, तर कसं तुम्हाला माहित आहे प्रवास कसा अंमलबजावणी सुद्धा कसा 2-3दा घडत आलाय. विनाकारण मिळवलेलं सगळं धुळीला मिळवू नका, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे ते नंतर ग्रुपचा भाग असा अगर नसता त्याच्याशी काय माझं मतलब नाही, ती ग्रुपच आहे शेवटी. पण जी गोष्ट जंत्री किंवा शिदोरी जी मिळवली ती वाया घालवू नका, ती सहजासहजी मिळत नाही एकट्यानं करताना, लक्षात घ्या. ही खूप महत्वाची ही सूचना आहे. आणि मी तर काल त्या स्टुडंटला बोलताना म्हणलो होतो बघा, मी सांगतो आता हे सांगणार नव्हतो, पण लक्ष ग्रुप असू दे किंवा अंमलबजावणी ग्रुप असू दे, गोल्डचा तर काय प्रश्न नाही समजा, पण हे जे 2 आहेत ना, त्या लोकांना खरा ग्रुपचा फायदा ह्या अशा काळात त्यांनी घ्यायचा असतो, म्हणजे लक्षात घ्या. एक्झाम तारीख पुढं असताना ते काय तो करतात मुलं, मी जास्त आता उघड करत नाही ही बाब, पण मॅक्झिमम फायदा तो घेण्याचा हाच तो काळ असतो. सगळ्यात कमी फायदा म्हणजे आता ज्याला आपण मोरल सपोर्ट म्हणतो, तो एक्झामच्या अगोदर बरोबर आहे, ते एक 8 दिवस, पण तिथं पण घडतं. पण बळी पडणाऱ्यांची संख्या ही हा जो काळ आहे तो हा मोठा जास्त आहे. त्यामुळं ते कळणाऱ्याला कळेल, आणि कुठंतरी ह्यांना धोका तयार होऊ नका म्हणून ते मी ती कमी फी आणलेली होती. ॲक्च्युली माझं काम जास्त ह्या काळात उलट आहे, हे तुम्हाला कोणाला कळणार नाही. ते जरा सावध राहावं लागतं डोक्यानं, म्हणजे तुलनेनं मला, आणि जास्त ते टाइम कन्झ्युमिंग असतं ते. पण ते असू दे म्हणलं का, तर एक वेगळं अंमलबजावणीच्या लोकांच्या बद्दल सुद्धा एक वेगळं अप्रत्यक्ष नातं असं तयार झालेलं आहे ते माझं. तर ते जाऊ दे, मला पण वाटतं ना कधीतरी हे जाऊ दे, आणि जाऊ दे म्हणजे चांगल्या अर्थानं की, आणि मला अपेक्षित आहे की ते तिथं नक्कीच पॉझिटिव्ह काहीतरी गोष्ट घडणार आहे त्या एक्झाम हॉलमध्ये, म्हणजे लक्षात घ्या. फक्त ते कसं असाच ग्रुप पुढे जाऊन बरोबर एक्झामच्या पर्यंत माझ्याजवळ पाहिजे ना तो, म्हणजे तर ती गोष्ट घडेल असा प्रयत्न होता. पण दुर्दैवाने ते 25ला झालं. आता माझ्यासाठी फायद्याचं झालं ते जरा थोडं, का तर जाऊ दे, ती जरा आम्ही शेवटच्या 15 दिवसात अडचणीमुळे लूज पडलो होतो, पण ती आली संधी पुन्हा एकदा, म्हणजे संधी येते आणि आपण ती ग्रॅप करायचीच, म्हणजे असं डोक्यात पाहिजे. लक्षात घ्या, हाच तो काळ आहे हल्ला करायचा, तो कराल आणि तुमच्याबरोबर काही मी आहेच. तर ठीक आहे, थांबवा ह्याच नोटवर आणि बघू कसं पुढं जायचं. आजचा दिवस चांगला वापरा, सुरुवात करा, उद्या परवा काय सूचना येतील त्या प्रमाणात चला. ठीक आहे, ठीक आहे. महिना बराच क्लिअर लागला.